येस. वेलकम बॅक. गुड इव्हनिंग सगळ्यांना. नमस्कार. वेलकम बॅक याच्यासाठी की बरेचसे मेंबर नवीन आहेत. सॉरी, ज्यांनी आधी क्लास केलेला आहे ते रिपीट करत आहेत. ज्यांनी फक्त इक्विटी क्लास केलेला आहे ते आणखी अपग्रेड करत आहेत स्वतःला. ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये त्यांनी जॉईन केलेला आहे. आणि काही नवीन मेंबर आहेत की ज्यांनी कधीच क्लास केलेला नाही आमच्यासोबत, आमच्या इन्स्टिट्यूशनमधून. सो सगळ्यांचं वॉर्म वेलकम. कमी मेंबर आहेत, आज सुट्टी आहे त्यामुळे. सो क्लास रेकॉर्ड होत आहे. रेकॉर्डिंग सगळ्यांपर्यंत जाणारच आहे. ओके. ऑलमोस्ट मी सगळ्यांच्या परिचयाचा असेलच. कोणी नवीन आहे का जे फर्स्ट टाइम फेस करतायत, फर्स्ट टाइम अटेंड करतायत क्लास? कोणी नाही. ओके, सगळे ओळखीचे नाव आहेत. ओके. सो सगळ्यांचं स्वागत, मनापासून स्वागत. क्लास आपला ऍक्च्युली 27-28 तारखेला चालू होणार होता. जी बॅच आहे ती प्रिव्हियस बॅच जी झाली, बट त्यांचं काही सिलेबस राहिला होता. एप्रिल महिन्यात बऱ्याचशा सुट्ट्या आल्या होत्या, त्यामुळे थोडं 3 ते 4 दिवस पोस्टपोन झाल्या सगळ्या गोष्टी. आणि आजपासून आपला नवीन जी बॅच आहे ती चालू होत आहे. बरोबर. सो क्लास चालू करायच्या आधी, ओके, काही क्लास कंप्लीट करण्याचे, शिकण्याचे काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहोत. त्या तुम्हाला नीट ऐकायच्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला काही शिकवणार आहोत, तुम्हाला शिकायचं आहे, ऐकायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे. मी काहीतरी गोष्टी तुम्हाला डिलिव्हर करणार आहोत, त्या तुम्हाला रिसीव्ह करायच्या आहेत. सो आपली दोघांची केमिस्ट्री जी आहे ती नीट असली पाहिजे. मी काही देणार आहोत, तुम्हाला काही घ्यायचं आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यांनी पॉझिटिव्हली ऍक्ट व्हायचं आहे. सो इथून आपल्याला जवळजवळ साधारण 1.5 ते 2 महिन्यासोबत राहायचं आहे. आधी जो क्लास होता तो फक्त 1 महिन्याचा असायचा. आपलं 1.5 ते 2 महिना सोबत राहायचं आहे. आणि खूप मोठी 1.5 ते 2 महिन्याची जी जर्नी जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे चांगल्या प्रकारे. या 1.5 ते 2 महिन्याच्या जर्नीमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. शिकून त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत. बरोबर. आणि आपण काही स्कूल कॉलेजचं एज्युकेशन नाही घेत आहोत इथे. आपण डायरेक्टली फायनान्स एज्युकेशन घेत आहोत. अशी फील्ड की ज्याला लोक खूप घाबरतात. ज्याचं नाव जरी काढलं तर लोकांच्या अंगाला काटे येतात. आणि सांगितलं तर लोक, आपण जर म्हटलं ना कोणाला की मी शेअर मार्केट शिकतो, लोक म्हणतील हा काही नवीन सट्टेबाजीत घुसला का. अशी लोकांची थिंकिंग आहे. सो एवढे जे कॉन्सेप्ट आहे, ज्याची एवढी जगात भीती आहे, त्या कॉन्सेप्टला आपण क्रॅक करणार आहोत. ओके. ज्याला स्टॉक मार्केट म्हटलं जाते, शेअर मार्केट म्हटलं जाते. सो एकदम बेसिक पासून, तुम्ही नवीन असला तरी काही अडचण नाही. तुम्ही ऑलरेडी क्लास केलेला आहे तरी पण काही अडचण नाही. ज्या गोष्टी आपण शिकणार आहोत त्या एकदम बेसिक पासून, मायक्रो लेवल पासून आपण शिकणार आहोत. राईट फ्रॉम इक्विटी सेगमेंट टू ऍडव्हान्स सेगमेंट पर्यंत आपण शिकणार आहोत. बेसिक इक्विटी काय असते, ऍडव्हान्स काय असते, हे पण मी सांगणार आहोत. ज्यांना माहिती आहे वेल अँड गुड, ज्यांना काही माहिती नाही डोंट वरी. आपण सगळं एकदम बेसिक पासून, तुम्हाला शेअर मार्केट हेच जरी माहिती नाही त्या लेवल पासून आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. फक्त शिकण्यासाठी आपली तयारी कशी असली पाहिजे. बरोबर. आपण काहीतरी काहीतरी नवीन तयारी करतोय ना, काहीतरी शिकत आहोत ना, तर शिकण्याची आपली तयारी कशी असली पाहिजे, मानसिकता कसली पाहिजे, त्या गोष्टी आपण डिस्कस करत आहोत. आपण कुठं प्रवासाला जातो तर आपण आहोत त्या गेटअप मध्ये कधी जात नाही. जातो का की भा मला कुठेतरी जायचं आहे बाहेर गावी, लग्न आहे, बर्थडे आहे, फंक्शन आहे, मीटिंग आहे, फिरायला जातोय, तर आहो त्या गेटअप मध्ये तर नक्की कधी जात नाही. बरोबर. आपला गेटअप आणि टचअप नक्की करतो. ओके. व्यवस्थित कपडे, त्या ज्या ठिकाणी जातोय तशा प्रकारचे कपडे. लग्नाला जातो तर लग्नाच्या अनुषंगाने कपडे, फिरायला जातो तर फिरायच्या अनुषंगाने कपडे घेतो आपण सोबत. किती दिवसाला जायचं आहे तेवढ्याच दिवसाचे आपल्याला जे कपडे पाहिजेत ते. तिथं राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पाणी कधी येतो, कधी येणार आहो, कधी जाणार आहो, बस कोणती, टॅक्सी कोणती, फ्लाईटने जायचं की ट्रेनने जायचं, ह्या सगळ्या गोष्टीची आपण तयारी करतो. बरोबर. आणि नंतर आपली जर्नी आपण चालू करतो. जर्नी आपली व्यवस्थित झाली पाहिजे. बरोबर. आणि आपण सुखरूप घरी पोहोचलो पाहिजे, याच आशेनं आपण तिथं जातो. बस ही एक आपली जर्नी आहे. बरोबर. की इथून मला काहीतरी स्टार्ट करायचं आहे, शिकायचं आहे. आणि माझी जी शिकण्याची जर्नी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे पूर्ण. मी काहीतरी शिकलो पाहिजे. बरोबर. आणि नुसतं शिकायचं नाही आहे, जे शिकलेलं आहोत त्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. जसं मी तुम्हाला स्कूल कॉलेजचं शिक्षण नाही आहे. स्कूल कॉलेजच्या शिक्षणामध्ये आपल्याला शिक्षण घेऊन, शिक्षण घेतल्यानंतर जॉबची तयारी करायसाठी वेगळं शिक्षण घ्यावं लागते. इंटरव्ह्यू वेगळा द्यावा लागतो. इंटरव्ह्यूत पास होतो, नापास होतो, तो वेगळा विषय. पगार भेटतो, नाही भेटत, तो आणखी वेगळा विषय. इथे तसं नाही. इथे शिकल्यानंतर डायरेक्टली आपण पैसे कमवायला लागणार.
सर, नो डाऊट. शिकल्यानंतर काय करणार आपण? डायरेक्टली पैसे कमवायला लागणार आहोत. बरोबर. सो किती स्टेप आपण स्कूल कॉलेजच्या वेगळ्या करत आहोत. स्कूल कॉलेजमध्ये शिकल्यानंतर आपल्याला तयारी करायची असते. नंतर जॉब लागतो नाही लागत तो वेगळा पार्ट आहे, आणि लागल्यानंतर त्याच्यात कशा प्रकारचा लागतो, किती पगार भेटतो तो वेगळा पार्ट आहे. इथे तसं काहीच नाही. इथे शिकल्यानंतर डायरेक्टली आपण काम करायला लागणार आहोत, म्हणजे कमाई करायला लागणार आहोत. आता ती कमी पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, म्हणजे कमाई करणार की जे आहे ते गमावणार. बरोबर. जर चांगला आपण व्यवस्थित शिकलो सगळ्या गोष्टी, तर नक्की कमाई करू. जर काही गोष्टी आपण चुकीच्या केल्या, जे म्हणजे जे शिकलो, जे नियम आहेत, जे शिकलो त्याच्या व्यतिरिक्त जर काही केलं आपण, तर नक्की आपल्याकडे जे आहे ते जाणार. सो ती वेळ आपल्यावर येणार नाही, कोणावरच येणार नाही, त्याची मी खात्री घेतो. जर तुम्ही मी गोष्ट जे सांगणार आहोत, शिकवणार आहोत, त्या गोष्टी तुम्ही नीट प्रकारे शिकले, ऐकले आणि समजून घेतल्या तर. ओके? चालेल. सो आपल्याला जर्नी कंप्लीट करायची आहे. जे समोर आता माझ्या क्लास अटेंड कर आहे त्यांच्यासाठी पण आहे हे, आणि जे रेकॉर्डिंग पाहतील त्यांच्यासाठी पण. ओके. आपली जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याची जर्नी असणार आहे. आपला क्लासचा जो टायमिंग आहे रोज रात्री 9:15 ते 10:15 असणार आहे. 9:15 कधी कधी 5-10 मिनिट प्लस मायनस होतील, म्हणजे कधी 9:15 ऐवजी 9:30 क्लास होईल, तर एखाद्या वेळेस 10:15 ऐवजी 10:30 क्लास संपेल. असं होऊ शकते. मंडे टू फ्रायडे आपला क्लास असेल. मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार आपला क्लास असेल. सॅटर्डे संडे आपल्या क्लासला सुट्टी असेल. ओके. तुमच्यापैकी ज्यांनी आधी क्लास केलेला आहे ते जे स्विंग ट्रेडिंग करत असतील, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असतील तर ते करू शकता. ऑप्शन ट्रेडिंग कोणी सध्या करू नका. ओके. ऑप्शन ट्रेडिंग सध्या थांबवून द्या. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पार्टिसिपेट कोणीही करू नका. ओके सगळेजण. कारण की मार्केटचे खूप सारे कॉन्सेप्ट, खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेंज झालेल्या आहेत. खूप सारे अपडेट्स मार्केटमध्ये आलेले आहेत, ज्या तुम्हाला माहिती असणं, माहिती जरी असली तर त्याला प्रॉपरली शिकणं खूप गरजेचं आहे. ओके. सो आपण ते बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकणारच आहोत. क्लासमध्ये सगळ्यांनी एक नोटबुक आणि पेन सगळ्यांकडे क्लास चालू असताना जवळ ठेवायचा. नोटबुक आणि पेन जवळ ठेवायचं. एक कमर्शियल कॅल्क्युलेटर जवळ सोबत ठेवायचं. येते ना ते सिटीजनचं, ते सोबत कॅल्क्युलेटर क्लास असताना सोबत ठेवायचं. नवीन नोटबुक घ्यायचा आणि पेन घ्यायचा. असं रफ नोटबुक, एखादा पेपर घरात पडलेला आहे, जुनं रजिस्टरच्या मागच्या साईडला मी लिहितो, तसं कुणीही करू नका. आपल्याला सगळं प्रोफेशनल वेनं शिकायचं आहे. एक डेटा आपल्याला मेंटेन करायचा आहे. त्या डेटाला तुम्हाला बघायची गरज पडू शकते. तुम्हाला कदाचित जे काही अशा गोष्टी आहेत, की ज्याची तुम्हाला 5 वर्षानंतर पण गरज पडू शकते. 10 वर्षानंतर पण गरज पडू शकते. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये खूप अनुभवी होणार, तर कदाचित ती डेटाशीट तुमच्या कामात येईल. सो नवीन नोटबुक घ्यायची. ओके. ज्याची आपल्याला नेहमी गरज पडणार आहे. कॅल्क्युलेटर लागणारच आहे सगळ्यांना. कॅल्क्युलेटर सगळ्यांनी सोबत ठेवायचं क्लास चालू असताना. ओके. प्रयत्न करायचा. क्लास जेव्हा असतो, क्लासच्या आधी जर जेवण वगैरे करायचं असेल तर जेवण करून घ्यायचं, कारण की क्लास आपला रात्री असतो मोस्टली. तो जेवण वगैरे करून क्लासला अटेंड करायचं. ओके. प्रयत्न करायचे. जेव्हा क्लासच्या आधी जेवण वगैरे उरकून घ्यायचं, म्हणजे क्लास आपला 10:30 पर्यंत चालतो. तेवढं उशिरा जेवण करणं कदाचित डायजेशनला अडचण येऊ शकते तुमच्या. ओके. सो जेवण करून क्लासला अटेंड करायचा. आता हा जो टायमिंग आहे आपला क्लासचा, रात्री 9:15 ते 10:15, तुम्ही कुठेतरी या वेळेस काहीतरी काम करत असणार नक्की. कुठेतरी. म्हणजे हा जो टाईम आहे, हा कुठेतरी तुमचा दुसरा अ, गोष्टीसाठी एंगेज झालेला असतो. रात्रीचा टायमिंग. आणि आपण अशा वयात आहोत सध्या, म्हणजे मला नाही वाटत की कोणी स्कूल कॉलेज स्टुडंट असेल आपल्या क्लासमध्ये. मोस्टली आपल्या क्लासला जे आहेत ते जॉब करणारे लोक आहेत, किंवा जॉब रिटायर झालेले लोकं, किंवा जॉब जे रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत असे लोक आहेत असतात क्लासला. म्हणजे त्यांचा जो हा जो टायमिंग आहे तो कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीसाठी ब्लॉक झालेला असतो. म्हणजे खूप महत्वाचा टायमिंग आहे. जॉब करणारे लोकं, बिझनेस करणारे लोकं म्हणजे काय, की दिवसभर कामं करून तुम्ही हा क्लास अटेंड करणार आहात. तुमची दिवसभराची कामं, जे काय तुम्ही करता ते कामं प्लस फॅमिली. ओके. फॅमिली इज फर्स्ट. ओके. वर्क इज मस्ट, फॅमिली इज फर्स्ट. सो फॅमिलीला वेळ देऊन तुम्ही क्लास अटेंड करत आहात. सो त्या वेळेचा सगळ्यांनी रिस्पेक्ट करायचा. बरोबर. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी स्वतःला स्वतःला सांगायचं आहे, की मला या वेळेचा चांगला वापर करायचा आहे. मला खूप गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. बरोबर. सो त्या ॲटिट्यूडने, त्या अप्रोचने तुम्हाला क्लासला जॉइन करायचं आहे. क्लास चालू असताना कुणीही टीव्ही बघायची नाही. क्लास चालू असताना जेवण करायचं नाही. क्लासच्या आधी करायचं किंवा क्लास झाल्यानंतर करायचा प्रयत्न करायचा. ओके. टीव्ही चालू असताना तर बिलकुल कोणी क्लास अटेंड करू नका. ओके. नाहीतर मी समोर माझ्या आय-पी-एल चालू आहे.
आणि मी क्लास अटेंड करतो. IPL म्हणजे तुम्ही प्युअरली सट्टेबाजी करत आहात आणि इकडे एक प्रोफेशनल बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही शिकत आहात. तर ते चुकीचं आहे. IPL ऑफिशियली सट्टा आहे. त्यांच्या त्या ऍडच येतात, त्या ऍडमध्ये सांगतात की हे सट्टेबाजी आहे. ओके. आणि जे खरं सट्टेबाजी आहे, लोक त्याला त्याला चांगलं म्हणतात. जे IPL मध्ये जे लावतात ना, ड्रीम इलेव्हन वगैरे, जे ऑफिशियली सट्टेबाजी आहे, सरकारने त्याला सट्टेबाजी म्हटलं आहे. तर लोक त्याच्यावर पैसे लावतात आणि स्टॉक मार्केटला मध्ये पैसे इन्व्हेस्ट करताना म्हणतात हे हा सट्टा आहे. सो किती विचित्र थिंकिंग आहे लोकांची. सर त्या ड्रीम इलेव्हन वरती जवळजवळ 22-23 कोटी लोकांचे अकाउंट आहे. किती? 22-23 कोटी लोकांचे. आणि स्टॉक मार्केटमध्ये 15 कोटी लोक, 15 ते 16 कोटी लोक. म्हणजे जे खरं सट्टा आहे त्यावर किती लोक आहेत आणि जे बिझनेस आहे त्यावर किती लोक आहेत. सो समजू शकतो आपण बुद्धिमत्ता लोकांची. आपल्याला लोकांची बुद्धिमत्ता बदलायची नाही आहे. तर समजून घ्यायचं आहे की सट्टा समोर टीव्हीवर चालू असताना आपल्याला क्लास अटेंड नाही करायचा आहे. ओके. सो क्लासला एक चांगल्या पद्धतीनं अटेंड करा. ते बघू नका. तुम्हाला गोष्टी समजतील नाहीत. मी जे सांगणार आहोत ते तुम्हाला कळणार नाही. ओके. आणि तुमचं अर्धलक्ष तिकडे असेल, अर्धलक्ष इकडे असेल. तो काहीच बघायचं नाही. ओके. 2 महिन्यासाठी स्किप करायचं या वेळेत सगळ्या गोष्टी. खूप साऱ्या सवयी ज्या आहेत ते तुम्हाला चेंज करायच्या आहेत. पैसे कमावण्यासाठी, शेअर मार्केट शिकण्यासाठी फक्त शेअर मार्केट शिकूनच तुम्हाला पैसे कमावता येत नाही. लक्षात घ्या. युअर हॅबिट्स मॅटर. सवय. सवयी ज्या असतात ना, त्या तुम्हाला तुमचा योग्य रस्ता दाखवतात. जर तुमच्या सवयी चुकीच्या असतील, तुम्ही सपोज तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये म्हणा, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. तुमच्यासारखा कुठलाच एम्प्लॉई नाही ऑफिसमध्ये. तुमच्यासारखा ऑफिसमध्ये कुठलाच एम्प्लॉई नाही. तुम्ही खूप हुशार आहात. पण तुम्हाला जर ऑफिसमध्ये उशिरा जायची सवय असेल, म्हणजे ती हॅबिट जी आहे ती चुकीची आहे. ज्यामुळे कदाचित तुमच्यावर अडचणी येऊ शकतात. हॅबिट मॅटर करते. ओके. सो सगळ्या गोष्टीचा समतोल राहिला पाहिजे. ओके. सो चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या नाही लागल्या पाहिजे. हॅबिट खूप महत्वाचे आहे. ओके. पैसे कमवण्यासाठी फक्त ते नॉलेज असणंच हे गरजेचं नाही आहे. ते नॉलेज असणं गरजेचं नाही आहे. तुमची हॅबिट कशी आहे ते खूप महत्वाचं आहे. तुमची हॅबिट तुमचं टार्गेट डिसाईड करतात. ओके. सो त्यावर पण आपण थोडं फोकस करू. ओके. तशा प्रकारच्या हॅबिट्स आपल्याला असल्या पाहिजेत. तर नोटबुक ठेवायचं जवळ, कॅल्क्युलेटर ठेवायचं जवळ, पेन ठेवायचं जवळ, टीव्ही बघायची नाही, जेवण आधी करून घ्यायचं. आधी जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल मार्केटमध्ये, स्पेशली ऑप्शन, तर ते स्टॉप करा, बंद करा. कुणीही ऑप्शन ट्रेडिंग सध्या करू नका. ओके. क्लास अटेंड करताना प्लीज कोणीही झोपून क्लास अटेंड करू नका. रात्रीची वेळ आहे, मी रेटतो आणि झोपून व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहतो, तसं कोणीही प्लीज रेकॉर्डिंग क्लास अटेंड करू प्लीज तसं कोणीही करू नका. एक चांगला चांगला फ्रेश गेटअपमध्ये रोज कूल माइंडने कूल माइंडने प्रोफेशनल गेटअपमध्ये, ओके, जरी तुम्ही व्हिडिओ ऑन नसेल तरी एक चांगल्या गेटअपमध्ये क्लास अटेंड करायचा. दिवसभराची जी थकान आहे ती निघून जाईल आणि पॉझिटिव्ह अप्रोचने क्लासला अटेंड करायचं. ओके. पण पॉझिटिव्ह अप्रोचने काही गोष्ट घेतो तर ते आपल्याला लवकर समजते. डोक्यात गोंधळ ठेवायचा नाही, चिडचिड ठेवायची नाही. दिवसभरात आपण सगळे कामं करून ऑलरेडी थकलेलो असतो. ओके. त्याच्यानंतर हे क्लास अटेंड करायचा असतो तुम्हाला. सो अप्रोच जो आहे तो तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. विसरून जायचं दिवसभरात जे झालं ते विसरून जायचं. काहीही होत नसते. कितीही जरी ताणतणाव, वाद, विवाद, भांडण, कामं, फॅमिली, ह्या गोष्टी इट्स व्हेरी कॉमन. ओके. तुमच्यासोबत माझ्यासोबतच होत नाहीत ह्या गोष्टी. इट्स व्हेरी कॉमन. सो बिझनेसमध्ये, कामात, धंद्यात, फॅमिलीमध्ये सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत होत राहतात. त्या माइंडमध्ये घेऊन पुढे जायचं नसते. ओके. त्या तिथल्या तिथे ठेवायच्या असतात आणि आपल्याला मूव्ह ऑन करायचं असते. सो शिकताना त्या गोष्टी कुठल्याच डोक्यात ठेवू नका. ओके. द्वेष, कलश कोणाच्या विषयी ठेवायचा नाही. आपल्याला फक्त शिकायचं आहे आणि माझं काम करायचं आहे, एवढंच आपल्याला आपल्या माइंडमध्ये गोष्टी असल्या पाहिजे. ओके. आपला क्लास रोज होईल. क्लासची रेकॉर्डिंग होते. रेकॉर्डिंग दुसऱ्या दिवशी पर्यंत साधारण सगळ्यांना मिळेल. जर इन केस एखाद्या दिवशी तुम्ही क्लास अटेंड नाही करू शकले, एखाद्या दिवशी जर तुमच्याकडून क्लास अटेंड करणं नाही झाला, तर रेकॉर्डिंग बघून दुसऱ्या दिवशीचा क्लास अटेंड करायचा. इन केस सपोज तुम्ही आज क्लास अटेंड नाही केला, तर याची रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या मिळेल. आणि जर तुम्हाला उद्या संध्याकाळचा क्लास अटेंड करायचा आहे, तर आदल्या दिवशी रेकॉर्डिंग पाहणं कंपल्सरी आहे. बघून घ्यायचं. मॅनेज करायचा वेळ आणि बघून घ्यायचा. रेकॉर्डिंग बघितल्याशिवाय जर तुम्ही क्लास अटेंड केला, तर तुम्हाला ते कदाचित कळणार नाही. म्हणजे काल हे काय सगळं लिंक्ड आहे. एकमेकाशी रिलेटेड आहे सगळं.
आज जे सांगणार आहोत ते त्याच्या पुढचा टॉपिक उद्या सांगणार आहोत. जर आजच तुम्हाला कळलं नाही तर कदाचित उद्याचं तुम्हाला कळणार नाही. सो मॅक्झिमम प्रयत्न करायचा. एकतर क्लास लाईव्ह मध्ये अटेंड करायचा प्रयत्न करायचा. जर क्लास नाही अटेंड करणं झालं काही अडचणीमुळे तर रेकॉर्डिंग बघायची. ओके. क्लासमध्ये जे काही आपण शिकणार आहोत, मी जे काही तुम्हाला सांगणार आहोत, ओके, ते तुम्हाला समजेपर्यंत मी शिकवणार आहोत. समजेपर्यंत तुम्ही मला जर नाही समजलं तर कितीही वेळा विचारू शकता, पण तुम्हाला ते जस्टिफाय करता आलं पाहिजे की काय समजलं नाही. ओके, नाहीतर उगीच सर हो तुम्ही पुन्हा सांगा असं नाही झालं पाहिजे. ओके. सो तुम्हाला एक एक त्या लेवलचा अप्रोच तुमच्यामध्ये असला पाहिजे की हो, हे या गोष्टीवर मला असा असा प्रॉब्लेम होत आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला थोडा जस्टिफाय करता आला पाहिजे. मग आपण त्या गोष्टीला कितीही वेळा रिपीट करू शकतो. ओके. मी तुम्हाला प्रश्न विचारायला वेळ देतो. प्लीज मला बोलू द्या. नंतर मला हे घ्या. ओके. सो क्वेश्चन विचारण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळेल. ओके. प्रत्येक वेळेस वेळ मिळतो. वेळ मिळेल तेव्हा सगळ्यांनी तुमचे प्रश्न विचारायचे. ओके. तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत मी स्वतःच पुढे जाणार नाही. जेव्हा तुम्ही हो म्हणणार तेव्हाच मी पुढे जाणार. बरोबर. क्लास अटेंड करताना क्लासमध्ये आपल्याला काही प्रॅक्टिकल गोष्टी करायच्या असतात. मी तुम्हाला काही स्क्रीनवरती गोष्टी शेअर करणार आहोत. त्या कशा प्रकारच्या करायच्या असतात. काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ते कसे करायचे मी सगळं सांगणार आहोत तुम्हाला कसे करायचे आहेत. तर जे काही कॅल्क्युलेशन मी करणार आहोत, जे काही मॅथेमॅटिक्स म्हणा, थेरी म्हणा, मी सगळे तुम्हाला शिकवणार आहोत. तुम्हाला ते समजून घ्यायची आहे. त्याच्याशी संबंधित काही असाइनमेंट्स किंवा होमवर्क तुम्हाला करायचं आहे. ओके. मी आधी तुम्हाला सगळं करून दाखवणार, त्याच्यानंतर तुम्हाला ते करायचं आहे. बरोबर. सो सगळ्यांना होमवर्क करणं कंपल्सरी आहे. सगळ्यांना होमवर्क कंपल्सरी आहे. करावंच लागेल. नो एक्सक्युजेस. पैसे कमवायचे आहेत सगळ्यांना. असं कोणी नाही की ज्यांना पैसे कमवायचे नाहीत. सगळ्यांना पैसे कमवायचे आहेत. तर पैसे कमवण्यासाठी तुम्हाला शिकण्यासाठी कुठलीच लिमिटेशन नसली पाहिजे, की मी हे शिकत नाही, मला हे येत नाही, मी याच्यावर आळस करतो, बघतो मी ते नाही. बरोबर? जर सगळ्यांना पैसे कमवायचे तर जे सांगितलेलं ते सगळंच करावं लागेल. आणि सगळं मी सांगेल, तुम्हाला सगळं करून दाखवणार आहे. इथं तुम्हाला विचारणार आहे, ते आलं का? त्याच्यानंतरच मी तुम्हाला ते करायला सांगणार आहे. करताना तुम्हाला कितीही जरी अडचणी आल्या, तर मला विचारायचं. मी तुम्हाला कितीही वेळा सांगेल, कितीही वेळा. ओके? जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हणणार नाही, की "हो, मी आता मला समजलं." तोपर्यंत मी तुम्हाला ते सांगत राहणार. फक्त तुम्हाला ते विचारावं लागेल. ओके? सो कुणीही लॅक्सिड होऊ नका, आळस कोणीही करू नका. मी तुम्हाला कितीही वेळा कोणतीही गोष्ट समजून सांगणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके? तुम्हाला कमिट करायचं आहे, प्रॉमिस करायचं आहे फक्त, की हो मी विचारेल आणि सगळ्या गोष्टीचं जे असाइनमेंट आहे ते मी पूर्ण करणार आहोत. ओके? खूप साऱ्या गोष्टी जसं मी आता सांगतो तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींमध्ये स्वतःमध्ये तुम्हाला चेंज करावं लागेल. ओके? चेंज करावं लागेल म्हणजे काय? की जसं हा वेळ जसा मी तुम्हाला सांगितला 9:30 ते 10:30, 9:15 ते 10:15चा वेळ जो आहे, यावेळी तुम्ही काहीतरी दुसरं काम करत असणार. इम्पोर्टंट मे बी तुम्ही टीव्ही बघत असणार, क्रिकेट मॅच बघत असणार, कुणी वॉक करायला जात असेल, कुणी फोनवर बोलत असेल, कुणी Facebook रीड करत असेल, कुणी Netflix, Amazon काहीतरी तुम्ही या वेळेत करत असणार. तर ते बंद होईल सगळं यावेळेस जे करत असणार. बरोबर? तर ते बंद होत असेल, जर ते काही चांगलं असेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रोफेशनली काही फायदा होत असेल, तर ते तुम्ही कंटिन्यू करा, क्लास झाल्यानंतर. ज्याच्यात तुम्हाला काही फायदा नाही, जसं Netflixवर खूप वेळ मूव्हीज बघत राहणं अननेसेसरी विनाकारण, Amazon, Netflixवर क्रिकेट पाहत राहणं, अ, विनाकारण ते IPL वगैरे ते पाहत राहणं, त्यांना काही फरक पडत नाही. नाहीतर ते टीव्हीवाले रात्री रोज भांडत राहतात, न्यूज चॅनलवाले आपसात. 4 लोकांना बोलवतात, भांडण करत राहतात. ते बघणं बंद करा. आपल्याला काही फरक पडत नाही त्या गोष्टीमुळे. ओके. पाकिस्ताननं आपल्याला किती जरी अटॅक केला, ओके. जे केलं ते दुर्दैव आहे. तसं तर व्हायला नाही पाहिजे कधीच कोणासोबतच. ओके. सो त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. पण आपण टीव्ही बघल्यानं काही फरक पडणार नाही. बरोबर? तो सध्या लेटेस्ट फोकस ऑन अवर बिझनेस. ओके. जे झालं ते चुकीचं झालं. ओके. सरकार करेल, चांगलंच नक्की काही सरकार करेल. पण आपण डोकं स्वतःचं दुखून त्याच्यातून काही मिळणार नाही आपल्याला. तर आपल्याला आपल्या त्या टीव्हीतले भांडण न बघता आपल्याला आपल्या कामावर सध्या फोकस करायचा आहे आणि कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपण कदाचित एखादा खूप मोठा इन्व्हेन्शन करू शकतो, जेणेकरून पाकिस्तानवर काही आपण अटॅक करू शकतो. ओके. सो या माइंडसेट आपल्याला पुढे जायचं आहे. सांगायचं हे आहे मला, की आपल्याला व्यर्थ नको त्या गोष्टीवरती टाइम स्पेंड करायचा नाही आहे. आपण विचार केल्याने काही होणार नाही. बरोबर? विचार केल्याने काही होणार का? आपण इथं विचार करून काही होणार आहे का? मोदी साहेब काही डिसिजन घेणार आहेत का? आपण विचार केल्यानंतर आहेत ना त्यांच्याकडे सल्लागार आहेत, त्यांना सल्ला देणार आहे. बरोबर? सो मंत्रिमंडळ आहे त्यांचं, खासदार आहेत त्यांचे, खूप सारे तज्ञ लोक आहेत. पण त्या लेव्हलवर सध्या नाहीये. जर असं तर तुम्ही नक्की ते काम करू शकता. आपल्याला
विनाकारण वेळ त्या गोष्टीसाठी नाही द्यायचा आहे. मला हे कन्क्लूड करायचं आहे फक्त याच्यामधून. ओके. सो आपल्याला फोकस कुठे करायचा आहे? आपल्या कामावर फक्त. ओके. आपल्या शिकण्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. अननेसेसरी टाइम जो आहे तो स्पेंड करायचा नाही आहे. ओके. टीव्ही पाहण्यामध्ये, मोबाईल पाहण्यामध्ये, ते इन्स्टाचे रील स्क्रोल करण्यामध्ये, ह्या हॅबिट्स आहेत. बरोबर. ह्या हॅबिट्स तुम्हाला चेंज कराव्या लागतील. बरोबर. तुम्ही काहीतरी लर्न करणार आहात, शिकणार आहात. बरोबर. काही तुम्ही शिकणार आहात, लर्न करणार आहात. तर लर्न करायचं आहे. आता हे तुम्हाला एवढं तर क्लिअर झालेलं आहे. तुमच्या तुमच्या मनात एकाची मनात हा डाऊट नाही आहे, की शेअर मार्केट चुकीचं आहे म्हणून. बरोबर. सगळ्यांच्या मनात हे आहे, की शेअर मार्केट योग्य आहे. मला ते शिकणं गरजेचं आहे. शेअर मार्केट चांगलं आहे. बरोबर. हे तुमच्या मनात क्लिअर आहे. बरोबर. हे क्लिअर झालेलं आहे. तुम्हाला ते सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत, माइंडमध्ये ते बसवायच्या आहेत. पण आपल्या माइंडमध्ये काही अशा गोष्टी आहेत, ज्याची आपल्याला गरज नाही. चुकीच्या गोष्टी. त्याची गरज नाही. ज्याची बिलकुल गरज नाही. की बिलकुल म्हणजे बिलकुल काहीच गरज नाही, की कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरनं काय करायला पाहिजे, बरोबर? पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरनं काय करायला पाहिजे, सचिन तेंडुलकरनं आता काय विचार करायला पाहिजे, कोहलीनं बॅटिंगला कोणाला पाठवायला पाहिजे, बरोबर? याच्याशी आपण काहीच घेणं देणं नाही या गोष्टीशी आपल्याला. काहीच घेणं देणं, काहीच करू होऊ शकत नाही. या अननेसेसरी ज्या गोष्टी ज्या आहेत, ओके, ज्याला आपण आपल्या मराठीमध्ये आपण फालतू गोष्टी म्हणतो, त्या गोष्टी माइंडमधून काढायच्या आहेत, अनलर्न करायच्या आहेत. अशा कितीतरी अनवॉन्टेड गोष्टी आपल्या माइंडमध्ये आहेत. त्याची गरज नाही. त्या काढायच्या आहेत आणि चांगल्या गोष्टी माइंडमध्ये टाकायच्या आहेत. लर्न अँड अनलर्न हा एक कॉन्सेप्ट असतो सायकॉलॉजीमध्ये. लर्न अँड अनलर्न. लर्न म्हणजे चांगल्या गोष्टी शिकायच्या आणि अनलर्न करणं म्हणजे जे ऑलरेडी माझ्या माइंडमध्ये ज्या गोष्टीची गरज नाही, ज्या आहेत, ते मला बाहेर काढायचे आहे. त्याच्याबद्दल मी विचार पण करतात. आपला मोबाईल असतो ना, मोबाईल आहे आपल्याकडे. मोबाईलमधले आपण फोटो डिलीट करतो, व्हिडिओज डिलीट करतो. कोणते करतो? कोणते करतो सांगा बरं? ज्याची गरज नाही ते. करतो ना? आपण चेक करतो, अरे माझ्या मोबाईलची मेमरी जी आहे ती विनाकारण जास्त होत आहे. तर याच्यातले मी हे जे फोटो जे आहे हे डिलीट करतो. कोणते करतो? आपल्याला फोटो आपल्या समोर येतात आणि आपल्याला जज करता येते, की कोणते फोटो मला डिलीट करायचे. ज्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे या फोटोची मला कधीच गरज पडत नाही. 90% लोकं हे करतात. ओके. काही लोकांच्या मोबाईलमध्ये नसतील. ओके. पण मॅक्सिमम लोकं असं करतात. सो सेम तसं जे गार्बेज जे आहे, कचरा ज्याला म्हणतो, तो बाहेर काढायचा आहे. ओके. आणि माइंडला आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी तयार करायचं आहे, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी. ही मेंटॅलिटी आहे, ही सायकॉलॉजी आहे. ओके. आणि आपण जे काही शिकत आहोत, तुम्हाला मी जसं सुरुवातीला सांगितलं, आपण जे शिकणार आहोत ना, हे असं शिक्षण आपण घेत आहोत, की ते शिक्षण झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. पैशाला कामाला लावायचं आहे. स्कूल कॉलेजचं नाही. ओके. शिकतो, नंतर तयारी करतो, पैसे कसे येतील तर. सो त्यामुळे तुम्हाला तुमचा जो माइंडची जी स्केल आहे ना, ती थोडी तुम्हाला हायर लेव्हलवर ठेवायची आहे. काय म्हणतो त्याला? उच्च पातळीवरती. ओके. चालेल? सो काही तुम्हाला बोलायचं असेल, तर तुम्ही बिनधास्त माझ्याशी बोला. मी आणखी तुम्हाला सांगतो पुढे. काही शंका असतील, डाउट्स असतील तर बोला माझ्याशी. ओके. बिनधास्त बोलू शकता. तुमच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर बोला. ही सवय बंद करावी लागेल. कोणती? न बोलण्याची. ओके. बोलावं लागेल. इट्स अ टू वे प्रोसेस. मी तुम्हाला काही देत आहो, देणार आहोत, तुम्हाला ते घ्यायचं आहे. बरोबर. मी देणार आहोत, तुम्हाला घ्यायचं आहे. राईट. सो मी जे देईल तुम्हाला कळलं पाहिजे. जे मी तुम्हाला देत आहोत ते तुमच्याकडे आलं की नाही आलं. तुम्हाला ते योग्य पोहोचलं की नाही पोहोचलं. योग्य ज्या उद्देशाने मी तुम्हाला देत आहोत, तो माझा उद्देश पूर्ण झाला का? बरोबर. हो सर. सो हो तुम्हाला सर. बोलावं लागेल माझ्याशी. ओके. आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही घरी आहात, तुमच्या आजूबाजूला नॉईस असू शकतो कदाचित, घरचे मेंबर्स असतात. तर प्रयत्न करायचा की घरात कुठं एका ठिकाणी बसायचं, तिथून क्लास अटेंड करायचा किंवा ऍटलीस्ट चॅट बॉक्समध्ये तरी मला रिप्लाय करायचा. प्रयत्न करायचा. चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचा. ओके. म्हणजे मला कळेल की मी जे तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित डिलिव्हर होत आहेत. ओके. इट्स नॉट अ सिम्पल. जेवढं सिम्पल वे न तुम्ही क्लासला अटेंड करत आहात तेवढं सिम्पल नाही. ओके.
तुम्ही हे विसरू नका की तुम्ही इथे ऐकण्यासाठी ओके सर. आले. ओके. येस, गुड सर. तुम्ही तुमच्या माइंड मधून हे काढून टाका की मी मी इथे ऐकण्यासाठी आलोय, म्हणजे मी काहीतरी सांगतोय आणि तुम्ही ते ऐकत आहात. या या हा विचारच करू नका, तुम्ही ऐकत आहात. मला शिकायचं आहे आणि शिकल्यानंतर मला एक प्रोफेशनल इन्व्हेस्टर आणि ट्रेडर व्हायचं आहे आणि मार्केटमधून एक अर्निंग सोर्स मला क्रिएट करायचा आहे. ओके. हे तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे. मला ऐकायचं नाहीये, तुम्ही ऐकण्यासाठी इथं नाही आलेत, खूप ऐकलं. ओके. खूप ऐकलेलं आहे आपण. आता आपल्याला ऍक्शन घेण्याची वेळ आलेली आहे. सो मी जे सांगेल ते तुम्हाला नीट समजून घ्यायचं आहे, शिकून घ्यायचं आहे आणि त्याला त्याला एक चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करायचं आहे, एक प्रोफेशनल पद्धतीनं. ते एक्झिक्युशन आपलं आपलं कसं असलं पाहिजे, ते एक्झिक्युशन म्हणजे एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक आणि चांगल्या प्रकारचा ट्रेडर आपल्याला बनायचा आहे. ओके. सो मला अँसर करायचं. ओके. काही जरी डाऊट असले, काही तुमच्या मनात डाऊट, कुठलाही डाऊट असू द्या. शेअर ऑब्व्हियसली आपण शेअर मार्केट बोलू, तर शेअर मार्केटचा मध्ये कुठलाही डाऊट असू द्या, मी तुमचा कोणताही डाऊट सॉल्व्ह करेन. तुम्ही मला कितीही प्रश्न विचारा. एक, दोन, तीन, 4,000, 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 कितीही प्रश्न विचारा. मी त्याचं उत्तर देईल. फक्त जे टॉपिक शिकवलेले आहेत, प्रश्न त्याच टॉपिकवर असला पाहिजे. नाहीतर मी तुम्हाला चॅप्टर नंबर 1 शिकवतोय आणि चॅप्टर नंबर 2चे तुम्ही जर प्रश्न विचारले, तर मला कळणार नाही. म्हणजे असे काही टॉपिक आहेत की बरं तुमच्यापैकी बरेचसे लोक आहेत ज्यांना मार्केटचं नॉलेज आहे. पण मी जो टॉपिक शिकवतोय तो कदाचित येणाऱ्या 2-4 दिवसाच्या क्लासमध्ये होत असेल. तुम्ही त्याच्याबद्दल आताच जर प्रश्न विचारत असाल आणि तुमच्या माइंडमध्ये खूप तुम्ही क्युरिओसिटी आणून ठेवली की अरे यार, हे याच्याबद्दल डाऊट आहे, याच्याबद्दल डाऊट आहे. तर मी विचारतो सरांना. तर ते मला ठेवू नका. ओके. मी ते विचारलेच. तुम्ही विचारायचा प्रश्न, असं नाही की विचारू नका म्हणून. तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की तो टॉपिक आहे की नाही आहे तर. तुम्ही बिनधास्त प्रश्न विचारायचा. जर तो त्या क्लासशी रिलेव्हंट प्रश्न असेल, तर मी डेफिनेटली तेव्हाच त्याचा आन्सर देईल. नाहीतर मी तुम्हाला सांगेल की हो, आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये हे गोष्टी कव्हर होणार आहेत. म्हणजे तुमच्या मनातून तो डाऊट निघून जाईल. ओके. प्रश्न विचारायचे. जे शिकवलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काही समजलं नाही, काही कन्फ्युजन असलं, तर प्रश्न विचारा. कन्फ्युजन घेऊन कोणीही पुढे जाऊ नका. ओके. मला हे समजलं नाही यार, मी कसं विचारू? कोणी विचारत नाही आहे. बाकीच्यांना समजलं, मला नाही समजलं. बाकीचे काय म्हणतील? अमोल काय म्हणेल? अमोल म्हणजे मी. ओके. काय म्हणेल? काय विचार करेल? बाकीच्यांनी तर प्रश्न विचारला नाही आणि मीच कसा काय विचारू? हे नाही झालं पाहिजे. ओके. सगळ्यांची जी थिंकिंग आहे, सगळ्यांची जी ग्रास्पिंग पॉवर आहे, ती निसर्गाने वेगळी बनवलेली आहे. ओके. सगळ्यांची ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे आणि तुम्ही दुसरे काय म्हणतील आधी ही गोष्ट दूर काढा माइंडमधून. ओके. दुसऱ्याचा विचार कधीच करू नका. लोक सर्वात जास्त मागे काय आहेत माहितीये का? की दुसरे काय म्हणतील या विचाराने सर्वात जास्त मागे आहेत. ओके. कोणी प्लीज कोणी पर्सनली घेऊ नका जे मी बोलतोय ते. लोक मागे का आहे, की मी जर काही ऍक्शन घेतली तर तो काय म्हणेल? अरे त्याचं काय करायचं आहे आपल्याला? सोसायटी काय म्हणेल? शेजारी काय म्हणतील? मित्र काय म्हणतील? नातेवाईक काय म्हणतील? हा प्रश्न ज्यांना पडतो त्या लोकांचा ग्रोथ थांबलेला आहे. त्या लोकांचा ग्रोथ थांबलेला आहे. त्या लोकांचा ग्रोथ झालेलाच नाही. इलॉन मस्क माहिती आहे? सगळ्यांना ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे. इलॉन मस्कनं सर्वात पहिली संकल्पना काढली होती, की बिना ड्रायव्हरची गाडी मला काढायची आहे. आता मला सांगा, की त्या माणसाने जर पहिल्यांदा हा विचार केला असेल, की मला बिना ड्रायव्हरची गाडी काढायची आहे, तर लोकांचा त्याने विचार केला का? लोक काय म्हणतील तर? त्याने ऑब्व्हियसली त्याच्यावर लोकांनी टीका पण केली असेल, हसले असतील लोक, बोलले असतील, हसले असतील, चिडवलं असेल. पण त्यानं त्याच्या कामावर फोकस केलं त्या व्यक्तीने आणि मला बिना ड्रायव्हरची गाडी काढायची आहे. मेहनत घेतली आणि आज तो माणसाने अमेरिकेत बिना ड्रायव्हरच्या गाड्या आहेत, ड्रायव्हरलेस. बरोबर. कदाचित कोणी असा विचार केला होता का, की आज असे आपण फेस टू फेस बसून तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी आपण लाईव्ह बोलू म्हणून एवढ्या क्लिअरली, प्युअरली? नसेल केला विचार. पण ज्याने याचं इन्व्हेन्शन केलं आहे, त्या व्यक्तीने केला विचार. केला ना? की हो मला असं काहीतरी करायचं आहे आणि नक्की त्यांना पण कोणीतरी थांबवलं असेल, त्याच्यावर कोणी हसलं असेल, टोकलं असेल त्यांना. पण त्या व्यक्तीने त्यांचं काम केलं आणि इन्व्हेन्शन दिलं. आज आपल्या समोर आहे सगळ्या गोष्टी. सो लोक बोलतील, आपल्याला कोणाचा विचार करायचा नाही आहे. आपण तर छोटंसं शेअर मार्केट शिकतोय. ओके. किती सारे इन्व्हेन्शन झालेले आहेत जगात. सो आपल्याला त्या गोष्टीचा विचार नाही करायचा आहे. तुम्हाला बिनधास्त कोणतीही गोष्ट, काही अडचण असली तर विचारायची आहे आणि मूव्ह ऑन करायचं आहे. ओके. चालेल. सो पुढे आता नेक्स्ट की
थोडं तुमच्या सिस्टम बद्दल म्हणजे काय, की जसं तुम्हाला मी नोटबुक पेन पेपर बद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही जर तुमच्याकडे जर घरी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल घरी, तर प्रयत्न करायचा लॅपटॉप कॉम्प्युटरवर क्लास अटेंड करायचा. जर असेल तर, नसेल तर घेण्याची गरज नाही. जर कोणी मोबाईलवर क्लास अटेंड करत असेल, ऑलमोस्ट सगळे आपण शहरात राहतो. कुणी आहे का गावातलं, ग्रामीण मधलं आहे का कोणी? ओके. सो शहरात राहतो आपण सगळेजण. सो आणि छोट्या शहरात जरी आजकाल वायफाय आलेला आहे. सो घरी ब्रॉडबँड कनेक्शन लावा. ब्रॉडबँड. मोबाईलच्या इंटरनेटचा यूज नका करू. आपण बिझनेस शिकत आहोत. सो त्याच्यासाठी आपली काही थोडी मोठी शिकण्यासाठी इन्व्हेस्टमेंट असली, ही इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. ओके. जसं नोटबुक विकत आणलं, कामासाठी आपल्याला नोटबुक पेन पेपर लागतोच. बरोबर. सो घरी प्रयत्न करा, एखाद्या 40-50च्या स्पीडवालं इंटरनेट लावायचा प्रयत्न करा. म्हणजे क्लास जो आहे तो अनइंटरप्रेटेड होईल. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये शिकायला मिळतील. कारण की क्लास तर करणारच आहोत आपण लाईव्ह, सोबत आपण जे काम जे करणार आहोत, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, ते पण ऑनलाईनच करणार आहोत. सो इंटरनेटचा स्पीड तुमचा चांगला असला पाहिजे. इंटरनेटचा स्पीड प्रयत्न करायचा. जसं मी सांगितलं की लॅपटॉप कॉम्प्युटर असेल घरी, तर त्याचा युज करा. मोबाईलवरून जर करत असाल, तर मोबाईल मधल्या अननेसरी जे ऍप्स आहेत त्या बाहेर काढून टाका, ज्याची गरज नाही. ते अननेसरी व्हिडिओज, फोटोज काढा, म्हणजे मोबाईल जो आहे तो चांगल्या प्रकारे वर्क होईल. नवीन नाही घेतलं तरी चालेल. जर तुमची फायनान्शियल कंडिशन असेल की जे एखादा सेकंड हँड कम्प्युटर किंवा लॅपटॉप तुम्ही घेऊ शकता, असेल कंडिशन, तर नक्कीच घ्या. माझं रिकमेंडेशन आहे. पण इमिजिएटली नाही. जर असेल तर, म्हणजे असे पैसे की ज्या पैशांची तुम्हाला पुढील 12 महिने गरज नाही. 12 महिने जे पैसे तुम्ही लॅपटॉपसाठी इन्व्हेस्ट करणार किंवा कम्प्युटरसाठी इन्व्हेस्ट करणार, तर त्या पैशांची तुम्हाला 12 महिने गरज नाही. म्हणजे मी हे सपोज 20,000चा लॅपटॉप घेतला, तर या 20,000 मला 12 महिने काही काम अडणार नाही. अशा पैशांनी घेतला तरी चालेल. ओके. नाहीतर आल्याला इन्व्हेस्टमेंट करा. लॅपटॉप घ्यायला सांगतोय असं नाही झालं पाहिजे. ओके. चालेल. सो इंटरनेटचा स्पीड चांगला असला पाहिजे तुमचा. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या प्लीज तुम्ही तुमच्याकडून स्ट्रिक्टली फॉलो झाल्या पाहिजे, याची तुम्हाला स्वतःलाच काळजी घ्यायची आहे. आणि तुम्हाला एक रस्ता आपल्याला बनवायचा आहे. ओके. त्या रस्त्यानं कशा प्रकारे चालायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला रिॲक्ट व्हायचं आहे, ते तुम्हाला मी सांगतो. खूप पेशन्स ठेवायचे आहेत. काही कोणालाही करायची नाही आहे. ओके. शेअर मार्केटमध्ये खूप पेशन्स पाहिजे. खूप पेशन्स पाहिजे. खूप शांतता पाहिजे. खूप धैर्य पाहिजे. आणि खूप ब्रॉड माइंडसेट पाहिजे शेअर मार्केट समजण्यासाठी आणि शिकण्यासाठी. शेअर मार्केट शिकणं ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही आहे. ओके. हा सट्टा नाही आहे. ओके. 21 दिवसात पैसा डबल, 2 दिवसात पैसा डबल ही स्कीम नाही. हा एक व्यवसाय आहे. हा बिझनेस आहे. बरोबर? पण मोठमोठ्या कंपन्यांचा, आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या कंपन्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक कशी करायची ह्या गोष्टी सगळ्या शिकणार आहोत. सो त्या कंपन्यांना समजण्यासाठी त्या कंपन्या काही सट्टेबाजी करत नाही. बरोबर? टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे, रिलायन्स आहे. सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्या आहेत का? नाही. याचे प्रोफेशनल प्रोडक्ट्स आहेत. ओके. त्यांचे काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्रोडक्शन आहे, सर्व्हिस आहे. बरोबर? ते काहीतरी बनवतात. सो ते बनवतात. तर त्या बिझनेस आपल्याला समजण्यासाठी एक वेळ द्यावा लागेल स्वतः. ओके? तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला विचारा. काही प्रश्न असेल विचारा. बोलू शकता माझ्याशी. ओके. काय आहे प्रश्न? या बॅचचा सेपरेट ग्रुप असेल का? ग्रुप कोणता पाहिजे सेपरेट ग्रुप? आता जे मेसेज येत आहेत तुम्हाला, ते ब्रॉडकास्ट मेसेज येत आहेत. ओके. तुम्हाला आता आज जसा मेसेज आला तसे सगळे रोज मेसेज येतात. ओके. सो ग्रुप वगैरे जो आहे तो ब्रॉडकास्ट ग्रुप आहे. तो फक्त मला दिसतो. ओके. जेव्हा कधी बनवायचं असेल तेव्हा सांगतो. ग्रुप काय अडचणी आहे? ग्रुप काय करायचं आहे? तुम्हाला लिंक नाही आली, क्लास नाही आला, काही अडचण असेल तर डायरेक्टली मला विचारा ना. ओके. ओके सर. ओके. आणखी ओके सर. येस, माझ्याशी बोलू शकता. प्रयत्न करायचे घरी, तुमच्या कोणी फॅमिली मेंबर्स असतील त्यांना पण सोबत ठेवायचं. यंगस्टर असतील, यंगस्टर म्हणजे सुट्ट्या आता चालू झालेल्या आहेत. स्कूल कॉलेजवाले स्टुडंट्स असतील, नक्की त्यांना बसवा. वाईफ असेल, बाबा असतील, प्रयत्न करायचं त्यांना त्यांच्या समोर या गोष्टी झाल्या पाहिजे. ओके. फक्त तुम्ही डिस्टर्ब नाही झाले पाहिजे, ते सुद्धा बाजूला असताना याची काळजी घ्यायची. ओके. नाहीतर त्यांना बसवतंय, लहान बाळ जवळ आहे आणि बाळामुळे डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे, असं नाही झालं पाहिजे. ओके. मी समजू शकतो लहान बाळ असले की थोड्याशा अडचणी येत असतात. सो काळजी करायची तेवढी त्याची, त्या गोष्टीची. ओके. आणखी काही शंका, डाऊट असेल तर मला विचारू शकता तुम्ही.
नाही काही शंका, डाऊट, अडचण नाही काही? नाही आहे सर. नाही. ओके, चालेल. सो आता आपण आपल्या सिलेबस वर येऊ. बरोबर. आपण शेअर मार्केटमध्ये जे काम होते, जे प्रकार आहेत, मार्केटच्या भाषेत त्याला सेगमेंट्स म्हणतात. शेअर मार्केटच्या भाषेत त्याला काय म्हणतात? सेगमेंट म्हणतात. शेअर मार्केटमध्ये किती भाग आहेत, किती प्रकार आहेत शेअर मार्केटचे, त्याला सेगमेंट म्हटले जाते मार्केटच्या भाषेत. मी जेव्हा सेगमेंट म्हणतो तर तुम्हाला काय समजत आहे? शेअर मार्केटचे प्रकार, मार्केटमध्ये काम करण्याचे प्रकार. सो एक आहे इक्विटी सेगमेंट. इक्विटी, ओके, काय असते मी तुम्हाला इक्विटी डिटेलमध्ये सांगतोच. दुसरा असतो डेरिव्हेटिव्ह. इक्विटी, डेरिव्हेटिव्ह. तिसरा आहे कमोडिटी. आणि चौथा आहे फॉरेक्स. ओके. सो इक्विटी म्हणजे काय? पहिला जो भाग आहे, पहिला जो पार्ट आहे तो आहे इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे इक्वल. मराठीमध्ये काय म्हणतात इक्विटीला? इक्वल. मराठीमध्ये इक्विटीला काय म्हणतात? इक्वल. ओके, इक्वल म्हणजे सारखे भाग. ओके. सो इक्विटी इक्वल, सारखे भाग किंवा शेअर. ओके. म्हणजे जे कंपनी आहेत, कंपनीचे पार्ट्स जे आहेत ते सारखे भागात डिवाइड झालेले असतात. ओके. इक्विटी सेगमेंट. शेअर मार्केटचा जो बेस आहे, शेअर मार्केटचं जे फाउंडेशन आहे, शेअर मार्केटचं जे फाउंडेशन आहे, जो बेस आहे, तो आहे इक्विटी सेगमेंट. ओके. एकदम सोपा, सरळ आहे समजायला. इक्विटी सेगमेंट. इक्विटी सेगमेंट हा शेअर मार्केटचा बेस आहे, फाउंडेशन आहे. जसं घर आपण बांधतो, घराला कसं फाउंडेशन असते? कधी तुम्ही बघितलं का? आधी स्लॅब टाकला, नंतर फाउंडेशन कॉलम टाकले, फुटिंग लावली, असं ऐकलं का कधी कोणी? आधी काय होते? खड्डा खोदून फुटिंगच होते ना, फाउंडेशनच होते ना. तसं शेअर मार्केटचा बेस आहे इक्विटी सेगमेंट. ओके. आणि सर्वात पहिली इक्विटी सेगमेंट आधीपासून होता आणि आजही आहे. सो इक्विटी सेगमेंट पण शिकणार आहोत बेसिक पासून. आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. ओके. इक्विटी सेगमेंट. इक्विटी सेगमेंटमध्ये काय येते? कंपन्यांचा अभ्यास येतो. कंपन्यांचा अभ्यास. मार्केटच्या भाषेत अभ्यासाला काय म्हणतात? लक्षात घ्या, मार्केटच्या भाषेत अभ्यासाला म्हणतात अनालिसिस. काय म्हणतात? अनालिसिस. अनालिसिस. मी म्हणतो की मी अनालिसिस करत आहो रिलायन्स कंपनीचं, म्हणजे मी काय करतोय? रिलायन्स कंपनीचा काही अभ्यास करतोय. त्यामुळे मी म्हणतोय की मी अनालिसिस करतोय टाटा कन्सल्टन्सीचा, म्हणजे मी टाटा कन्सल्टन्सीचा काहीतरी अभ्यास करत आहोत. ओके. सो अनालिसिस मीन्स अभ्यास. कारण की हे शब्द साऊंड गुड, खूप खूप हाय फाय शब्द वाटतात हे. एखाद्याच्या तोंडून ऐकलं ना, पण कधी टीव्हीवर, पेपरमध्ये जर ऐकलं कधी, वाचलं कधी, अरे या कंपनीचा अनालिसिस आहे किंवा अनालिस्ट आहे. अनालिस्ट म्हणजे अभ्यासक, सिंपल. अनालिसिस म्हणजे अभ्यास. ओके. सो कन्फ्युज व्हायचं नाही. हे शब्द खूप मोठे वाटतात ऐकायला. याने काय होते माहिती, कशी नवीन शब्द जेव्हा आपल्या कानावर येतात ना शेअर मार्केटबद्दल, तर आपल्याला वाटतं अरे यार हे मला माहिती नाही, हा काही वेगळा प्रकार आहे का? तर त्याने होते काय माहिती आहे का? आपला माइंड जो आहे ना, थोडासा बॅकफुटवर जातो. लक्षात घ्या. गोष्ट असते छोटीशी, पण त्यांना त्याचा इम्पॅक्ट जो आपल्या माइंडवर खूप मोठा होतो. छोटीशी गोष्ट असते. आपण तो शब्द कदाचित ऐकलेला नसतो, पण आपल्याला माहिती असते त्याचा अर्थ काय आहे. जर त्याचा अर्थ माहिती नसतो, त्यामुळे आपल्या माइंडवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि आपला इंटरेस्ट जो आहे त्याच्यामध्ये थोडा कमी होतो. निगेटिव्हिटीकडे आपण जातो. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगतोय. ओके. सो कन्फ्युज व्हायचं नाही. अनालिसिस शेअर मार्केटमध्ये जो अभ्यास आहे, अनालिसिस आहे, ते दोन प्रकारचं आहे. एक असते टेक्निकल, दुसरं असते फंडामेंटल. टेक्निकल आणि फंडामेंटल हे पण मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर डिटेलमध्ये सांगणार आहोत. फक्त अभ्यासाचं नाव आहे टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अभ्यास आणि टेक्निकल अभ्यास हे इक्विटी सेगमेंटमध्ये येते. कशामध्ये? ते इक्विटी सेगमेंट. कंपन्यांचा अभ्यास दोन प्रकारचा आहे, टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस. हे इक्विटी सेगमेंटमध्ये ते कंपन्यांचा अभ्यास. शेअर मार्केटमध्ये कोणताही अभ्यास करण्याच्या दोन पद्धती आहेत, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. हे दोन्ही आपण शिकणार आहोत. ओके. कंपन्यांचा कसा अभ्यास करायचा असतो. सो हे सगळं इक्विटी सेगमेंटमध्ये येते. ओके. इक्विटी सेगमेंट आणखी काय ते? गुंतवणूक कशी करायची, कंपन्यांचा अभ्यास करून टर्मची गुंतवणूक कशी करायची. लॉंग टर्म म्हणजे कमीत कमी 10 वर्ष. लॉंग टर्म. ओके. लॉंग टर्म म्हणजे उद्या परवासाठी नाही.
10-12 वर्षापेक्षा जास्त. ओके. सो ती झाली लॉंग टर्म इन्व्हेस्ट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करायची असते. ट्रेडिंग कशी करायची असते. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे रोजच्या रोज शेअरची खरेदी विक्री, बाईंग अँड सेलिंग, रोजच्या रोज. ओके. त्याला ट्रेडिंग म्हणतात. ट्रेडिंग म्हणजे खरेदी विक्री करणं, खरेदी विक्री करणं. ओके. आज घेतलं आज विकलं, खरेदी विक्री. ट्रेड करणं. 10 रुपयाला घेतलं 12 रुपयात विकलं, 10 रुपयाला घेतलं 12 रुपयात, 20 रुपयाला घेतलं 30 रुपयात विकलं, 40ला घेतलं 45ला विकलं, 100ला घेतलं 150ला विकलं. हे काय झालं? ट्रेडिंग झालं. आपण आपल्याकडे ठेवतो का ती गोष्ट? नाही. नाही, फक्त आपण काय करतो, घेताना 10 रुपयाला घेतलेली गोष्ट इकडे समोर 20 रुपयाला विकतो. मग आपल्याला 10 रुपये प्रॉफिट. ते झालं ट्रेडिंग. ओके. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते, की एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत, तर ते माझे पैसे जे आहेत ते मोठे होतील. जसं जशी ती कंपनी मोठी होईल तसे तसे माझे पैसे मोठे होतील. पण ट्रेडिंग मध्ये काय असते, की जर मी जी गोष्ट 10 रुपयाला घेतली ते समोर 20 रुपयाला जाईल का, याची खात्री जी आहे, याची खात्री, याची खात्री नसते. ती जाईलच का? जाईलच का याची खात्री नसते. अनलेस अंटील कधी, की जी गोष्ट आपण घेत आहोत त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास नाही केला. बरोबर. ट्रेडिंग मध्ये काय असते, आज घेतलं आजच विकायचं आहे. 10 रुपयाला घेतलं ते 20 रुपयाला विकायचं आहे. पण ते जाईलच का याची खात्री नसते. जर आपण ती वस्तू चुकीची घेतली तर आपल्याला ऍटलिस्ट ही खात्री असली पाहिजे, की बाबा जी वस्तू घेत आहे त्याची काहीतरी चान्सेस आहेत. 10 रुपयाला घेतल्या तर 20 रुपयाची जाण्याची काही शक्यता आहे, त्याची जाऊ शकते. जर आपण कुणीतरी म्हणते, कोणीतरी सांगते 10ची वस्तू 20 रुपयाला जाईल, आणि त्या कोणाच्या सांगण्यावरून जर आपण घेत आहोत आणि ते विकत आहोत, तर तो सट्टा झाला. ओके. सो तो सट्टा आहे. अभ्यास करून कोणती गोष्ट घेतली आणि त्याच्यावर जर काम केलं, तो सट्टा नाही. समजलं? सो याला आता ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे सेम डेला विकत घेणे, सेम डेला बाय करणे, सेम डेला सेल करणे, खरेदी विक्री. आणि एक असते इन्व्हेस्टमेंट. हे सगळं आपण इक्विटीमध्ये शिकणार आहोत. ओके. इक्विटी सेगमेंटमध्ये आपण शिकणार आहोत. अभ्यास जो आहे टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, हे पण आपण इक्विटी सेगमेंटमध्ये शिकणार आहोत. इन्व्हेस्टमेंट एक स्विंग ट्रेडिंगचा प्रकार आहे. स्विंग ट्रेडिंगचा. स्विंग ट्रेडिंग, स्विंग म्हणजे पाळणा. ओके. सो स्विंग ट्रेडिंग मध्ये काय असते, मोस्टली काय ते स्विंग मध्ये, एक असते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, घेतल्यानंतर 10-12 वर्षासाठी शेअर मध्ये गुंतवणूक, त्या कंपनीमध्ये आपले पैसे राहतात. आणि एक असते ट्रेडिंग, आजच शेअर खरेदी केले आणि आजच विकले, किंवा आजच बाईंग अँड सेलिंग केली. एक असते स्विंग, मधला पिरियड असतो, 15 दिवसाचा, 1 महिन्याचा, किंवा 1.5-2 महिन्याचा. हे झालं स्विंग. म्हणजे मी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक म्हणजे 15 दिवस, 20 दिवसासाठी, 30 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी आहे. बरोबर. मी गुंतवणूक केली 1-1.5 हजार रुपयाची, 10 हजार रुपयाची, आणि ती गुंतवणूक 2-4 टक्क्याने, 5 टक्क्याने वाढली. मी आता ती विकतो. म्हणजे मला त्याच्यात काहीतरी प्रॉफिट झालं, नंतर ती गुंतवणूक माझी ती विकतो, प्रॉफिट घेतो. ओके. लॉंग टर्म मध्ये वेगळं असते, की माझे पैसे त्याच्यात नेहमीसाठी राहतील आणि माझ्या पैशांची वाढ होत राहील. जसं आपण एखादी लँड घेतो, जमीन घेतो, प्रॉपर्टी घेतो, तर प्रॉपर्टी घेतल्यानंतर आपण अशी घेतो का, आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना प्रॉपर्टीमध्ये. कोणी एखादा तुम्ही फ्लॅट घेतला किंवा एखादा प्लॉट घेतला, प्लॉट किंवा फ्लॅट घेतल्यानंतर आपण कोणत्या उद्देशाने घेतो? भविष्याच्या, मला फ्युचरसाठी घ्यायचं आहे, गुंतवणूक करायची आहे. तर ती गुंतवणूक आपली 4-8 दिवसासाठी असते का, की मी आज प्लॉट घेतला, 1 महिन्यानंतर जातो त्याची किंमत वाढली का लोकांना विचारायला. असं आहे का, कधी ऐकलं का कधी, की मी फ्लॅट घेतला, 4 दिवसानं शेजाऱ्यांना विचारतो, अरे त्या फ्लॅटची आता कोणी किंमत वाढली का? असं होते का? नाही. आपली ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. बरोबर. आपल्याला माहिती आहे की आज काही नाही, पण लॉंग टर्म मध्ये याची किंमत तर वाढणारच आहे. सो तसं कंपन्यांमध्ये असते ती गुंतवणूक आहे. लॉंग टर्म मध्ये त्याची किंमत वाढेल, अशाच कंपन्यांमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे. ओके. ते पण आपण शिकू. स्विंग मध्ये काय असते मोस्टली, की गुंतवणूक करायची, महिन्या 1.5 महिन्यानंतर त्याला विकायचं असतं. सो ते कसं करायचंय ते पण आपण सगळं शिकणारच आहोत. इक्विटी सेगमेंटमध्ये येते हे सगळं. ओके. इक्विटी हा बेस आहे स्टॉक मार्केटचा. लक्षात घ्या, बेस आहे, फाउंडेशन आहे स्टॉक मार्केटचं. तर त्यानंतर इक्विटी झालं. नंतर एक कॉन्सेप्ट आहे, तुम्ही म्युच्युअल फंड ऐकलं असेल. कोणी ऐकले म्युच्युअल फंड? हो सर, सगळ्यांनी. ऐकलंय. बरोबर. हो सर, म्युच्युअल फंड ऐकलंय. नाही शिकायचं आपल्याला, म्युच्युअल फंड नाही शिकायचं आपल्याला. म्युच्युअल फंड सारखंच शिकायचं आहे. ओके. म्युच्युअल फंड मध्ये काय करतो आपण,
आपले पैसे काय असतात, की एखाद्या बँकेला किंवा एखाद्या फंड हाऊसला देतो आपण, दुसऱ्यांना आपले पैसे देतो. म्युच्युअल फंड मध्ये काय होते तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू. म्युच्युअल फंड मध्ये आपले पैसे आपण दुसऱ्यांना देतो, बँकेला देतो, एजंटला देतो, किंवा एखाद्या फर्मला देतो, जी म्युच्युअल फंड मध्ये आम्ही सांगते की आम्ही काम करतो. ओके. त्यांचे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतात, मॅनेजर असतात. ते काय करतात मग आपल्याला पैसे आपल्याला रिटर्न देतात, म्हणजे आपली गुंतवणूक असते, ते गुंतवणूक काही आपल्याला परतफेड देतात, रिटर्न्स देतात. मग ते पैसे त्यांच्या घरी ठेवतात का? नाही, ते पण काहीतरी करत असतील आपल्या पैशांचं. तर ते आपले पैसे स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतात. बरोबर, ते अभ्यास करतात कंपन्यांचा आणि त्या कंपन्यांमध्ये पैसे टाकतात. ओके. सो आपल्याला अशाच कंपन्यांमध्ये पैसे टाकायचे आहेत जे म्युच्युअल फंडवाले टाकतात. आपण कशाला त्याच्याकडे पैसे देऊ आपले? आपण स्वतः शिकू ना. आपण स्वतः शिकू आणि काम करू. तो जर आपल्याला 10% रिटर्न देत असेल, तर मी स्वतः 15% काढू शकतो. त्या लेवलचं आपण शिक्षण स्वतः घेऊ. बरोबर. तो जर त्याला तर त्याची तर फी घेणार आहे ना. फ्री मध्ये थोडी देणार आहे तो सर्व्हिस. फ्री मध्ये कोणीच देत नाही. सो त्याला पैसे न देता आपण सगळं कॉन्सेप्ट स्वतः शिकू आणि स्वतः आपण म्युच्युअल फंड सारखं काम करू आणि म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न घेऊ. ओके. मार्केटच्या भाषेत या कॉन्सेप्टला म्हणतात ईटीएफ. काय म्हणतात? ईटीएफ, एक्सचेंज ट्रेडेड फंड. काय म्हणतात? एक्सचेंज ट्रेडेड फंड. ईटीएफ आपल्या देशात 2002 पासून चालू झाले. हा कॉन्सेप्ट जो ईटीएफ काय असते, आणखी डिटेलमध्ये आपण जेव्हा त्या चॅप्टरवर पोहोचू तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. एक्सचेंज ट्रेडेड फंड. सो हे आपण शिकणार आहोत. 2002 पासून चालू झालं. तर 2002 पासून तर 2015-16 पर्यंत लोकांना काय असते हे माहिती नव्हतं. ईटीएफ 2015-16 पर्यंत फक्त ते नावासाठी इंट्रोड्यूस झालं होतं. अरे शेअर मार्केटच माहिती नाही लोकांना, तर ईटीएफ काय माहिती असेल त्याच्या आतमधला प्रकार सांगा बरं. शेअर मार्केटच माहिती नाही लोकांना. शेअर मार्केट ते ईटीएफ काय माहिती असेल. तर 15-16 मध्ये लोकांना ते थोडं समजायला लागलं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली लोकांची. कारण की त्याचं रिझन पण आहे एक. ईटीएफ आणि म्युच्युअल फंड जे आहे हे थोडं सारखं आहे. म्युच्युअल फंडमध्ये आपण दुसऱ्याच्या थ्रू पैसे शेअर मार्केटमध्ये येतात आणि ईटीएफ मध्ये आपले पैसे आपण स्वतः डायरेक्टली करतो. ईटीएफ ची ऍड नसते, म्युच्युअल फंडची ऍड असते. ईटीएफ ची ऍड नसते, म्युच्युअल फंडची ऍड असते. आपण लवकर कुठं बळी पडतो? जे आपल्याला दिसेल त्याला ऍड. बरोबर ना. म्हणतो ना, अरे टीव्हीवर ऍड आली हे चांगलं असेल. बरोबर. याची ऍड आली हे चांगलं असेल. राईट. सो याची ईटीएफची काही ऍड नाही आहे. सो त्यामुळे ते थोडंसं डेड झालं होतं, म्हणजे बॅकफुटवर होतं. ईटीएफ 15-16 पासून खूप लोक ईटीएफ मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले आणि ईटीएफने खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत. ईटीएफ हा असा कॉन्सेप्ट आहे की ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे तुमचे कधीच बुडतील नाहीत. आपण असा कॉन्सेप्ट शिकणार आहोत की त्या पद्धतीने जर पैसे इन्व्हेस्ट केले किंवा त्या ईटीएफ मध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले तर तुमचा पैसा कधीच बुडणार नाही. मी 99.99% गॅरंटी घेतो. फक्त तेवढी भीती ठेवतो, किती 0.1%ची. ती तेवढी असायला पाहिजे. नाहीतर मी जर 100% म्हटलं तर मी अहंकारात बोलत आहो अशातला प्रकार होईल. ओके. की नाही एवढं कोणी तर बोलत नसते सर. बरोबर. सो मी अहंकारात नाही, 99.99% म्हणतो ईटीएफ मध्ये. ओके. लक्षात घ्या कॉन्सेप्ट. चुकीचं ऐकू नका. ईटीएफ मधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कधीच बुडत नसते. ती एकाच केसमध्ये बुडेल, जो 0.1% झालं. एकच शक्यता आहे फक्त, की ती कधी बुडेल, जेव्हा शेअर मार्केट पूर्णपणे डिस्ट्रॉय होईल तेव्हा. शेअर मार्केट पूर्णपणे बंद होईल, कम्प्लिटली व्हॅनिश होईल. शेअर मार्केट हे नावच नाही राहणार. तेव्हाच पैसे आपले बुडतील. आणि तेही पॉसिबल नाही. ऍटलिस्ट आपण आहोत तोपर्यंत तर हे पॉसिबल नाही. आपण हयात आहोत तोपर्यंत पॉसिबल नाही की शेअर मार्केट पूर्णपणे बंद होईल. शेअर मार्केट चालू होऊन जवळजवळ 150 वर्ष झाले. 150 वर्ष. 1880-90 ला शेअर मार्केट चालू झालेलं आहे आपल्या देशात. 1880-90 ला. तेव्हापासून अजूनपर्यंत मार्केट तर बंद झालं नाही. मार्केटमध्ये लोक बंद झाले. मार्केटमध्ये काही कंपन्या होत्या त्या बंद पडल्या. पण मार्केट कधी बंद पडलं नाही. शेअर मार्केट म्हणजे कोणत्याही देशाच्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे. अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेअर मार्केट. आणि शेअर मार्केट जर बंद झालं तर तो देशच बंद झाला ना. आणि आपल्या देशात असं काही नाही होऊ शकत. ओके. असं काही होऊ शकत नाही, असं तर कधीच होणार नाही. सो त्यामुळे ईटीएफ मधली जी गुंतवणूक आहे
ती सेफ आहे आणि सिक्युअर आहे. कशी करायची, कुठं करायची, कशा पद्धतीने करायची, सगळं शिकणारच आहोत. हे सगळं कशात येते, कोणत्या सेगमेंटमध्ये येते हे, कोणत्या, इक्विटी सेगमेंट. ओके, इक्विटी बॅकबोन आहे, फाउंडेशन आहे स्टॉक मार्केटचं. ओके. सो हे ईटीएफ, स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, इंट्राडे, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, चार्ट नावाचा प्रकार असतो, टेक्निकल चार्ट असतो. चार्ट शिकणार आहोत, ऑर्डर कशी लावायची असते, शेअर बाय कसे खरेदी करायचे असतात, सेल कसे करायचे असतात, ऍपला युज कसं करायचं असते, हे सगळं आपण शिकणार आहोत. ऍप म्हणजे कोणती ऍप, शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला एक अकाउंट ओपन करावं लागते, ऑब्व्हियसली सगळ्यांना माहितीच आहे. डिमॅटेरियलायझेशन अकाउंट, डीमॅट अकाउंट कसं युज करायचं, कोणतं युज करायचं, थोडं बदल झालेला आहे. मी तुम्हाला सांगेल तिथं, तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून त्याच्यावरून आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवरून काम करायचं आहे. त्यांचा डेडिकेटेड एक्झिक्युटिव्ह आपल्यासोबत नेहमी असतो, जो तुम्हाला नेहमी हेल्प करतो. कस्टमर केअर म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर स्पेशली आपल्यासाठी मी अपॉइंट केलेला आहे, स्टुडंटसाठी फक्त. ओके. सो त्या रिलेशनशिप मॅनेजर तुमच्यासाठी मोस्टली रात्री 11 वाजेपर्यंत त्यांची सर्व्हिस असते. रात्री 11 वाजेच्या नंतर तर आपल्याला काही काम पडत नाही. तसं तर दिवसाच फार जास्त गरज पडत नाही. सो रिलेशनशिप मॅनेजर तुमच्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत आहे. तुम्ही त्यांना काही जरी अडचण आली अकाउंटमध्ये, तर त्यांना कॉल करून विचारू शकता. डेडिकेटेड आहे. ओके. तुम्ही डायरेक्टली तुम्हाला वेटिंग, एकचं बटन दाबा, दोनचं बटन दाबा हा प्रकार नाही. नंबर डायल करायचा, त्यांना कॉल लागून जाईल. ओके. सो असं टायप झालेलं आहे आपल्या एका मोठ्या ब्रोकरेज फर्म सोबत, आणि त्यांचं मला एनईसीचं सर्टिफिकेशन पण मिळालेलं आहे, एक्सचेंज कडून ऑथरायझेशन झालेलं आहे. सो आपण ऑथराईज प्लॅटफॉर्मवर सध्या काम करत आहोत. तुम्ही जे शिकत आहात एक ऑथराईज, एनईसीने ऑथराईज केलेल्या माणसाकडून कोचिंग तुम्ही घेत आहात. ओके. सो इक्विटी सेगमेंट झालं. इक्विटी नंतर आहे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. आपल्याला दोन सेगमेंट शिकायचे आहेत, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आहे, डेरिव्हेटिव्ह सेगमेंट कम्प्लिटली कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रेडिंगचा प्रकार आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रेडिंग, कॉन्ट्रॅक्ट, कंत्राट. ओके. डेरिव्हेटिव्ह शिकण्यासाठी किंवा डेरिव्हेटिव्हचं नाव जरी काढलं, डेरिव्हेटिव्ह शिकण्यासाठी डेरिव्हेटिव्हचं नाव जरी काढलं, तर काही लोक चिडतात आता डेरिव्हेटिव्ह, कारण की डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात जास्त लॉस झालेला आहे लोकांचा, सर्वात जास्त लॉस, ज्याला आपण फ्युचर ऑन ऑप्शन ट्रेडिंग या नावाने ओळखतो. फ्युचर ऑन ऑप्शन ट्रेडिंग. आणि जो लॉस झालेला लोकांचा, त्याच्यातले 99% लोक असे आहेत की ज्यांनी कुठलंही शिक्षण न घेता, शेअर मार्केटचा अभ्यास न करता त्या सेगमेंटमध्ये डायरेक्टली हात टाकला, आणि तिथं ते बरबाद झाले, डिस्ट्रॉय झाले. डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये एवढं त्याच्यात नुकसान झालं की सरकारला कायदे बदलावे लागले. सरकारला पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टरला त्याच्याबद्दल बोलावं लागलं, अर्थमंत्र्यांना बोलावं लागलं, सेबीचे जे मुख्य प्रमुख आहेत त्यांना त्याच्यावर कितीतरी वेळा बोलावं लागलं, आणि नियम चेंज करावे लागले. एवढे लोकांनी पैसे टाकले मार्केटमध्ये की बँकेत पैसा कमी पडा. ओके. मी नाही बोलत, स्वतः गव्हर्नर बोलले, आरबीआयचे गव्हर्नर. आरबीआयचे गव्हर्नर स्वतः बोलले, त्याच्यावर मी व्हिडिओज पण बनवलेले आहेत. किती तारखेला बनवलेले आहेत ते पण आहे. साधे, त्याला लिक्विडिटी इश्यू म्हणतात. काय म्हणतात, लिक्विडिटी. म्हणजे बँकांना लिक्विडिटी इश्यू फेस करावं लागला. लिक्विडिटी म्हणजे काय, की बँकामध्ये कॅश नाही सापडत होती. कॅश नाही म्हणजे असं नाही की गेले आणि बँकेत पैसे नाही. बँकेचा जो रेशिओ असतो, जे प्रमाण असते, नंतर बँकेत गेलो, बँकेवाला तुम्हाला असं नाही म्हटलं की कॅश नाही म्हणून एसबीआय वाला आणि एचडीएफसी वाला, असं नाही. ओके. त्याचा रेशिओ असतो की दर महिन्याला बँकेत एवढा इनफ्लो असतो, एवढा आउटफ्लो असतो. इनफ्लो आउटफ्लो म्हणजे काय, की साधारण आता भारतात आपले 150 कोटी लोक आहेत, 140 कोटी लोक राहतात. तर दर महिन्याला बँकेत एवढे कोटी रुपये यायला पाहिजेत, एवढे कोटी रुपये यायला पाहिजेत, एवढे अब्ज रुपये यायला पाहिजे, तेवढे नाही येत आहेत. एवढे कोटी, एवढे अब्ज रुपये यायला पाहिजे, तेवढे नाही येत आहेत. त्याच्या तुलनेत कमी येत आहेत. मग लोकांची आवक तर बरोबर आहे, ज्यांना पगार असतो त्यांचे पगार बरोबर चालू आहे, ज्यांचे बिझनेस आहे त्यांचे बिझनेसही बरोबर चालू आहे, देशातला पैशाचा जे फ्लो आहे, सर्क्युलेशन येते ते व्यवस्थित चालू आहे. मग पैसा जात आहे कुठे, बँकेत नाही पैसा येतात, तो पैसा जात आहे स्टॉक मार्केटमध्ये. ऑब्व्हियसली स्टॉक मार्केटमध्ये गेला तिथले पण आकडे करतातच ना, सगळा डेटा इझिली अवेलेबल होतो. कारण की पैसे स्टॉक मार्केटमध्ये जे येतात ते बँकेच्या थ्रूच येतात, बरोबर. बँकेत अकाउंट असते, बँकेतून आपण पैसे कुठे पाठवतो तो डेटा अवेलेबल असतो ना. सो बँकेत लोक एफडी न करता, बँकेत पैसे सेव्हिंग्स मध्ये न ठेवता स्टॉक मार्केटमध्ये टाकते. आणि कोणत्या सेगमेंटमध्ये मोस्टली लोकांनी पैसे टाकले, डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंट एवढं सोपं नाही शिकणं. त्याच्यासाठी तुमचा जो बेस आहे, जे फाउंडेशन आहे ते मजबूत असलं पाहिजे, इक्विटी सेगमेंटचं. त्याच्यानंतर तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकता. आणि याच्यामुळे लोकांचा खूप लॉस झाला.
एवढा लॉस झाला की काही नाशिकमध्ये झाली मागच्या महिन्यात केस. सुसाईड केलं खूप लोकांनी, नाशिकमध्ये खूप लोकांनी सुसाईड केलं. पण त्याच्यातले एक कॉमन ऑब्झर्वेशन पुढे आलं की त्यांनी अभ्यास न करता त्याच्यात काम केलेलं आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही अभ्यास न करता जर केलं, अभ्यास न करता, तर एक तर स्वतः जीव देण्याची वेळ येते किंवा आपला जीव तसाच जातो. म्हणजे तुम्ही गाडी घेतली, कार, तुम्हाला गाडी कधी स्टेअरिंगवर तुम्ही बसले नाही कधी, कधीच तुम्ही स्टेअरिंगवर बसले नाही, गाडी नवी शोरूम मधून घेतली आणि हायवेवर गेले, बरोबर, काय होईल माहिती आहे, मेजर ऍक्सिडेंट होऊ शकतो, बरोबर, म्हणजे जीव गेला. तसं इथं शेअर मार्केटमध्ये तसं आहे, ऍक्सिडेंट होईल, इथे जीव जाण्याची वेळ येईल, एकतर जाईल जीव. हे कोणा कोणा कोणासोबत झालंय, ज्या लोकांनी कम्प्लिटली अभ्यास न करता या गोष्टी केलेल्या आहेत. कम्प्लिटली ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचं पण नुकसान झालेलं आहे. असं नाही की ज्यांनी अभ्यास केला त्यांचं नुकसान नाही झालं, त्यांचं पण झालेलं आहे. पण त्यांना हे माहिती आहे की मला किती नुकसान मी बेअर करू शकतो, सहन करू शकतो. त्यांची एक लिमिट असते, कॅपॅसिटी असते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्यांनी जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना गाडी चालवता येते, ज्यांना गाडी चालवता येत नाही त्यांचाच ऍक्सिडेंट होतो असं नाही. ज्यांना गाडी चालवता येते त्यांचा पण ऍक्सिडेंट होतो. होतो. होतो ना. पण त्याच्यात कितीतरी प्रोबॅबिलिटी असते की त्यांना कमी जखमा लागतील, त्यांचं कमी नुकसान होईल. ज्यांना रेग्युलरली गाडी चालवता येते त्यांचा पण ऍक्सिडेंट होतो. फक्त जो जो नवीन गाडी चालवतो त्याचा होत नाही. पण खूप कमी शक्यता असते की त्यांना जास्त दुखापत होईल. कारण की त्यांना गाडी कंट्रोल करता येते. कमीत, आणि त्यांना हे पण माहिती असते की समोर कुठं ऍक्सिडेंट होऊ शकतो. समोरच्या गाडी कशी अटॅक करू शकते, समोरची गाडी कशी येत आहे, समोरचा रस्ता कसा आहे, त्या रस्त्याला बघून ते त्यांची सिच्युएशन जी आहे, गाडी चालवण्याची जी पद्धत जी आहे ती बदलतात, चेंज करतात. त्यांना माहिती आहे की कोणत्या ट्रॅफिकमध्ये, कोणत्या रोडने, कशा प्रकारे कशी गाडी चालवायची. तो झाला ट्रेन माणूस, ट्रेन माणूस, त्याला माहिती आहे, बरोबर. आणि हीच गोष्ट जर एखादा नवशिका असेल, नवीन ड्रायव्हर असेल, त्याला काहीच कळत नाही. तो समोर दुसऱ्या लोकांचा पण जीव घेतो, स्वतःचा पण जीव जातो. हा फरक आहे. पण होत नाही अशातला प्रकार नाही. शेअर मार्केटचे तसं आहे. ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, ज्यांना येते त्यांचं पण नुकसान होते. पण त्यांना माहिती आहे की नुकसान कुठं थांबायचं आहे. एवढं नुकसान झालं, आता मी पुढे जात नाही. मला माहिती आहे की पुढे मार्केट ठीक नाही. ट्रेनिंग मधून ह्या गोष्टी तुम्हाला कळतात. शेअर मार्केटच्या अभ्यासातून तुम्हाला ह्या गोष्टी कळतात. नुकसान जर होत आहे तर ठीक आहे बाबा, एवढं मी नुकसान घेतो, आता स्टॉप करतो, थांबतो. पुढे पुन्हा अभ्यास करतो. जर मार्केट त्या अभ्यास करून त्या क्रायटेरिया जर येत असेल, इन्व्हेस्टमेंट करण्याच्या, गुंतवणूक करण्याच्या, ट्रेडिंग करण्याच्या क्रायटेरिया जर येत असेल, तर मी त्याच्यात पुन्हा एंट्री घेतो. अदरवाईज मी घेत नाही. ओके. पण जे लोक डायरेक्टली अननोनली अभ्यास न करता मार्केटमध्ये आले आणि त्याचं एकदा नुकसान झालं, त्यांना चालते, ठीक आहे, एकदा झालं, पुन्हा पैसे टाकले, एकदा झालं पुन्हा टाकले, एकदा घेतले पुन्हा झाले. एखाद्या वेळेस त्यांना जर चुकून भुलून प्रॉफिट झालं, म्हणजे फायदा झाला, काही पैसे कमावले, तर त्यांना असं वाटतं की झालं, आज मी खूप मोठा इन्व्हेस्टर झालो, खूप मोठा ट्रेडर झालो, माझ्यासारखं हुशार कोणी नाही. मग ते गळ्यातली चेनी विकतात, आईचं मंगळसूत्र विकतात आणि बापदादाची प्रॉपर्टी विकतात आणि ते पैसे मार्केटमध्ये टाकतात आणि चार लोकांना पण पैसे मागतात. चार लोकांना दाखवते, हे बघ माझं प्रॉफिट, मला किती झालेलं आहे, हे बघ शेअर मार्केट. कारण की विड्रॉ मध्ये दिसते तुमच्या अकाउंट मधून पैसे कुठून आले. तर लोकांना ते दाखवलं की लोकांना टर यार आला, तर प्रॉफिट झालं. लोक साधे भोळे बिचारे त्याला पैसे देतात आणि तो खूप हवेत उडतो. आणि मग काय, त्यांची पैसे जातात बिचाऱ्यांचे, त्याच्या स्वतःची जातात. काय करेल, त्या लोकांमुळे आत्महत्या करावीच लागेल त्याला. असे करणं चुकीचं आहे. कोणीही अशा ऍक्शन घ्यायला नाही पाहिजेत. पैसा आहे, पैसा खूप काही मॅटर नाही, जीवापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही. पैसे कितीही जातात आणि कितीही येतात. नथिंग इज इम्पॉर्टंट दॅन लाईफ. नथिंग इज इम्पॉर्टंट दॅन लाईफ, लक्षात ठेवायचं नाही. कितीही लाईफ मध्ये नुकसान होऊ द्या, स्पेशली पैशाचं, ते कितीही होऊ द्या, कितीही होऊ द्या, कितीही होऊ द्या पैशाचं नुकसान, कितीही होऊ द्या, पण या स्टेपवर कधी नाही जात. ते पण पैशासाठी चुकीचं आहे. पैसा म्हणजे एक आकडा आहे फक्त बँक अकाउंट मधला. ओके. फक्त एक लाईफस्टाईलसाठी आपल्याला पैसा युज करायचा आहे. आणि पैसा किती गेली जरी गेला ना, आपला माइंड जर शांत ठेवला तर आपल्याला मार्ग सापडतात. लक्षात ठेवायचं नाही. पैसे कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत. फक्त आपला माइंड जो आहे तो कूल ठेवायचा असते. ठीक आहे, झालं ना, पैसा गेला, नुकसान झालं, मला काहीतरी आता दुसरी ऍक्शन घ्यायची आहे. हे करणं चुकीचं आहे. जर कोणी तुमच्या असं संपर्कात असेल की ज्याचं बिचाराचं असं काही नुकसान झालं, तर नक्की त्यांना सांगायचं, बाबा असं काही करू नको. ओके. सो हे सगळं डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये होते. काय?
सट्टेबाजी सारखा प्रकार हे लोक करतात, जे मार्केटमध्ये कोणताही अभ्यास न करता येतात आणि मार्केटमध्ये पैसे टाकतात. तर त्याच्यासाठी सरकारला ऍक्शन घ्यावे लागले. सरकारने खूप साऱ्या गोष्टी चेंज केल्या मार्केटमध्ये. खूप सारे नियम बदलले. एवढा पैसा आला मार्केटमध्ये. हा पैसा कोणी टाकला? रिटेल इन्व्हेस्टरनं. रिटेल म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार. ओके. बँकेत लिक्विडिटीचा इश्यू व्हायला लागला म्हणजे किती अब्जो कोटी रुपये लोकांनी मार्केटमध्ये टाकले. आता कुठंतरी ते थोडं कंट्रोलमध्ये आलं, कारण की सरकारने नियम बदलल्यामुळे काय झालं, मार्केट थोडं महाग झालं. पण ते चांगलं झालं. मी नेहमी म्हणायचो, कदाचित तुम्ही माझे काही व्हिडिओज असतील तर बघा तुम्ही. ज्या दिवशी पहिल्यांदा फायनान्स मिनिस्टरने जून बजेट कधी आला होता? जुलैमध्ये बजेट आला होता. या मार्चमध्ये बदलला आणि जुलैमध्ये आले. हे नियम मागचे जुलैमध्ये बदलले. जुलै 2024ला. तर त्या दिवशीच फायनान्स मिनिस्टरनं सांगितलं, की आम्ही असे बदल करणार आहोत. तर त्याच्यावर खूप साऱ्या लोकांनी टीका केल्या, की मार्केटमध्ये सर्वसामान्य लोकांना काम करू द्यायचं नाही सरकारला. सरकारला असं वाटते, की लोक शेअर मार्केटमध्ये आले नाही पाहिजे. अरे तुम्ही हे नका बोलू. त्याच्यात नुकसान किती लोकांचं होत आहे हे बघा ना. मार्केटमध्ये लोक आंधळ्यासारखे येत आहेत. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता, की सरकारने एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे. कितीतरी लोकांचा जीव वाचला, कितीतरी आयांचे मंगळसूत्र वाचले, कितीतरी लोकांच्या जमिनी वाचल्या त्याच्यामुळे. ओके. सो हे नाही करायचं. आपल्याला सगळ्या चांगल्या प्रोफेशनल पद्धतीने आपलं मार्केट शिकायचं आहे. डेरिव्हेटिव्ह शिकायचं आहे आणि आपल्याला पुढे काम करायचं आहे. सो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एकदम बेसिक पासून मी शिकवणार आहे. एकदम बेसिक पासून आपण डेरिव्हेटिव्ह सेगमेंट शिकू, की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील. सो टोटल 4 सेगमेंट आहेत. इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग आणि इक्विटी सेगमेंट मध्ये आपण काम करणार आहोत. कमोडिटी सेगमेंट जो आहे तो जो असतो त्याच्यामध्ये क्रूड ऑइल, जे कमोडिटीचे प्रोडक्ट आहेत, जसं सोयाबीन आहे, कॉपर आहे, तूर डाळ आहे, जे खाण्याचे ज्या वस्तू असतात त्याच्यावरती ट्रेडिंग होते. त्याला कमोडिटी म्हणतात. ओके. जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, कच्चं तेल आहे, नंतर लोखंड आहे, खनिज आहे, अॅल्युमिनियम आहे. सो हे कमोडिटी आहे. आपल्याला कमोडिटीवर नाही जायचं आहे. कमोडिटी आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. आपल्या सिलेबसमध्ये फक्त काय आहे? डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि इक्विटी सेगमेंट आहे. आणि चौथा प्रकार होतो फॉरेक्स ट्रेडिंगचा. फॉरेक्स ट्रेडिंग जे आहे ते भारतामधून बॅन आहे. इलिगल गव्हर्नमेंटने त्याला ऑलरेडी म्हटलेलं आहे. फॉरेक्समध्ये दुसऱ्या मेथड आहेत, ज्या सरकारच्या नियमानुसार आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण त्याच्यात खूप सारे टॅक्सेस सरकारनं लावलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यातून काही मिळणार पण नाही फॉरेक्स मधून. सो फॉरेक्स पण आपल्याला शिकायचं नाही. जे इलिगल एक्सचेंजेस आहेत, फॉरेक्स इलिगल एक्सचेंजेस आहेत, त्यावरती लोक सर्रास ट्रेडिंग करतात. पण फॉरेक्स असं आहे, की जेव्हा त्याच्यात नुकसान होते ना, तर ते तुम्हाला कळणारही नाही आणि नुकसान झालं जरी, तर तुम्हाला कोणाला विचारायचं हे सांगता पण येणार नाही. तुम्ही कंप्लेंट पण करू शकणार नाही कोणाकडे. कारण की सरकारनं ऑलरेडी तुम्हाला सरकार आधी एकच नियम दाखवेल, की बाबा हे बॅन आहे, तुम्ही याच्यात काम कशाला करता. म्हणजे सरकारनं सांगले, की त्या रस्त्यानं जायचं नाही आहे आणि तिथं जर तुमचा ऍक्सिडेंट झाला, जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे का? नाही. सरकार तर बाबा ठीक आहे, तिथं ऍक्सिडेंट झाला तुमची गाडी उचलायला 4 लोक पाठवून देईल. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण भरती करेल. पण त्या त्या रस्त्याच्या विरोधात ऍक्शन काही घेणार नाही ठेकेदाराच्या विरोधात. का? की ऑलरेडी तिथे बोर्ड लिहिलेला आहे ना, की तिकडे जायचं नाही म्हणून. कशाला गेले तुम्ही? फॉरेक्सच तसंच आहे. ऑलरेडी गव्हर्नमेंटनं बॅन केलेलं आहे ते. पण ते इलिगली चालते. फॉरेनच्या एक्सचेंजवर अकाउंट ओपन करून. त्याच्यासाठी फॉरेनच्या एक्सचेंजवर लोक अकाउंट ओपन करतात आणि त्याच्यावर काम करतात. कारण की फॉरेनच्या एक्सचेंजवर अकाउंट ओपन करण्यासाठी सरकारची मनाई नाही आहे. ओके. सरकारनं हेच सांगितलं डायरेक्टली, की तुम्ही त्याच्यात कामच नका करू फॉरेक्समध्ये. ओके. मग ते एक्सचेंजला सरकार बंद करू शकत नाही. ते सरकारच्या हातात नाही. ओके. कारण की काही विदेशी जे काही सरकारचं काही फॉरेक्स विदेशी धोरण जे आहे त्याच्या ते बसत नाही. ते बंद करू शकत नाही सरकार. ओके. सो त्यामुळे फक्त हे सांगितलं की काम करू नका म्हणून. तर तरी लोक त्यात काम करतात. त्यात नुकसान होते. ओके. सो फॉरेक्स नाही आपल्याला, कमोडिटी नाही आपल्याला, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये चांगल्या प्रकारे काम करायचं आहे आणि अर्निंग करायचं. हे खूप आहे. हे खूप आहे. काय? इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह. चालेल. सो बेसिक पासून सगळ्या गोष्टी आपण शिकू. काही डाऊट असेल, शंका असेल तर तुम्ही माझ्याशी बोला. तुमच्या मनात काही शंका असतील तर, मी जे बोललो त्यावर काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल, नक्की तुम्ही माझ्याशी बोला आणि ते ठीक करायचा प्रयत्न करा. काही कॉन्सेप्ट आपण जनरल गोष्टीवरती डिस्कस केलं, ज्यामुळे कदाचित तुमच्या मनात त्या गोष्टी सहमत कदाचित तुम्ही नसू शकणार त्या गोष्टीशी. कारण की ते मार्केटशी रिलेटेड नव्हत्या. काही कॉन्सेप्ट मी जे बोललो ते मार्केटशी रिलेटेड असेल तर तुम्हाला हो म्हणावंच लागेल. ओके. चालेल. माझ्याशी बोलू शकता तुम्ही.
सगळ्यांनी माईक ऑन करा, आरामात बोलू शकता. काही जरी प्रश्न असतील तर विचारा. सचिन सर, कुणाल सर, केशव सर, गणेश सर, कुंभार सर, बाळासाहेब. नो क्वेश्चन सर. तर ते नाही समजलं सर. डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त ऑप्शनच येते का सर? काय म्हटलं? डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त ऑप्शन ऑप्शन ट्रेडिंगच येते का? डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑप्शन आणि फ्युचर येते. आपल्याला फक्त ऑप्शन शिकायचं आहे, फ्युचर नाही. ओके. ओके. फ्युचरसाठी खूप जास्त कॅपिटल लागते, भांडवल, पैसा. ओके. सो फ्युचर नाही सांगितणार मी, पण त्याच्यात काही मिळणार नाही आपल्याला. त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे. 2 लाख 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, आणि तेवढ्या इन्व्हेस्टमेंट तेवढी रिस्क पण जास्त आहे आपली त्याच्यामध्ये. म्हणजे जर लॉस होईल, नुकसान जर झालं तर ते पण 10,000 5,000 नाही होईल, 30,000 40,000 होईल. तर त्याच्यात नाही जायचं. ओके. ओके सर. आपण ऑप्शन शिकणार आहोत. ऑप्शन रिटेल इन्व्हेस्टरसाठी ऑप्शन ठीक आहे. येस बोला. आणखी काही बोलायचं नाही? समजलं सर. समजलं सगळं. ओके. बोलायचं, काही प्रश्न असले तर विचारायचे, बिनधास्त विचारायचे. चालेल. सो थोडं आपण इंट्रोडक्शन घेतलं क्लासबद्दल, ज्या गोष्टी सांगितल्या होप सगळ्यांना समजल्या असतील चांगल्या प्रकारे. उद्यापासून आपण डायरेक्टली आपण सिलेबसवर जम्प करू, आणि एक चॅप्टर बाय चॅप्टर सगळ्या गोष्टी आपण कम्प्लीट करू. ओके. सो कुणीही पॅनिक होऊ नका. समजणार नाही समजणार या याच्यात कुणी राहू नका. खूप जास्त अभ्यास पण करू नका. खूप जास्त अभ्यास म्हणजे काय? मी शिकवतो काय, आणि क्लास झाल्यानंतर 4 युट्यूबर वेगळं काही सांगतात. बरोबर, कारण नॉलेज फ्री आहे. युट्यूबवर खूप सारे लोक आहेत. ओके. खूप चांगले पण आहेत आणि खूप अति चांगले पण आहेत. आपल्याला चांगल्या लोकांसोबत, अति चांगल्यांसोबत नाही. अति चांगल्या हाफ माइंडेड असतात. ओके. सो ते त्याच्यात आपण मिसगाईड होतो खूप जास्त अभ्यास करण्यामध्ये, आणि एका दिवसात आपल्याला तज्ज्ञ व्हायचं पण नाही आहे, होत पण नाही, व्हायचं पण नाही आहे. म्हणजे थोडंसं मी माझं अमोलचं बघितलं, थोडंसं युट्यूबवरचं बघितलं, नंतर काही टीव्हीतलं बघितलं, काही इंस्टाग्रामवरचं बघितलं, काही फेसबुकवरची रील बघितली. असं नका. त्यानं होईल का माहितीये का, आपण एवढं कन्फ्युज होऊ की आपल्याला सुचणार नाही काय करायचं आहे म्हणून. की कूल माइंड आपण एक एक कॉन्सेप्ट क्लिअर करू. ती माझी जबाबदारी आहे, की तुम्ही मला फी दिलेली आहे, मी मला पैसे दिले, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्री अभ्यास करणं, प्रॉफिटमध्ये आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. मी सांगतो त्या गोष्टी करा. तुम्हाला खूप काही रॉकेट सायन्स नाही याच्या मागे, की हे जमणार नाही म्हणून. ओके. सिम्पल आहे. फक्त जे शिकतो त्या गोष्टीला तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं आहे आणि एक्झिक्यूट करायचं आहे. ओके. वेळ लागेल, पण आपण शिकू आराम. ओके. खूप जास्त नॉलेज जर घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळणार नाही. बरोबर. कोण काय सांगते, कोण काय सांगते, कारण की मार्केट शिकण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत, लक्षात घ्या. खूप साऱ्या पद्धती आहेत. कोणतीही गोष्ट करण्यासाठी खूप साऱ्या पद्धती आहे, एवढं तर तुम्हाला माहिती आहे. ओके. जेवण करण्याच्या पण खूप पद्धती आहेत. कोणी एक टाइम जेवण करून जिवंत आहे, कोणी 4 टाइम जेवण करून पण जिवंत नाही. ओके. कोणी 4 वेळा जेवण करतो तरी पण तो हेल्दी आहे. कोणी 1 वेळा जेवण करतो, तो पण हेल्दी आहे. बरोबर. कोणी फक्त आठवड्यातून 2च दिवस जेवण करतो, कोणी फक्त पाण्यावरच दिवस काढतो, ते पण लोक सुदृढ आहेत. तो काय म्हणतोय मी, की बॉडीला मेंटेन करण्याचे खूप सारे प्रकार आहेत. तसे शेअर मार्केट शिकण्याचे पण खूप सारे प्रकार आहेत. तर आपण ते कॉपी करू शकत नाही प्रत्येक गोष्ट. बरोबर. सो कोणी पाण्यावर जर दिवसभर राहत असेल तर मी पण पाण्यावरच राहतो, असं नाही. सो होऊ शकतं की आपली बॉडी वेगळी आहे, त्यांची बॉडी वेगळी, मार्केटचे तसंच आहे. ओके. कुणी शिकवते, सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, उद्देश सगळ्यांचा एकच असतो. पण आपण सगळ्या गोष्टी जर क्लब केल्या, सगळ्या गोष्टी जर क्लब करायचा प्रयत्न केला, तर खराब होईल, आपलं माइंड खराब होईल. जसं एक दिवस आपण पाण्यावर राहण्याचा प्रयत्न केला, एक दिवस कोणी जो पाण्यावर राहते पाण्यावर राहण्याचा प्रयत्न केला, मग एक दिवस आपण नॉनव्हेज खाऊन राहण्याचा प्रयत्न केला, एक दिवस उपाशी राहून प्रयत्न केला, तर बॉडी जी आहे ती डिस्टर्ब होईल. ओके. आपलं अल्गोरिदम जे आहे बॉडीचं ते चेंज होईल, कळणार नाही आपल्याला. सो बेटर की आपण एक कुठलीही गोष्ट फॉलो करू, त्याच्यामधून आपण सगळ्या गोष्टी शिकवू. गॉट इट. चालेल. सो आजच्या गुड डे सगळ्यांना. वन्स अगेन सगळ्यांचं मी आभार मानतो. तुम्ही शेअर मार्केट शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. सो त्या गोष्टीसाठी आभार आहे सगळ्यांचं. थँक्यू सो मच. जे इथं आहेत त्यांचं पण, आणि जे ऑनलाईन बघतील त्यांचं पण. गुड नाईट. टेक केअर. थँक्यू सो मच. थँक्यू गुड सर. नाईट सर. गुड नाईट.